शाळेच्या आमच्या मंडळाच्या वतीने आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या आपल्या आजच्या व्याख्यानमालेमध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधले आणि वेगवेगळ्या विभागांमधले प्राध्यापक, एम-एचे विद्यार्थी, बी-एचे विद्यार्थी अशी वेगवेगळी मंडळी आहे. त्यामुळे आम्हा सगळ्या कुतूहल शाळेच्या व्यक्तींना एक आनंदही होत आहे. कारण की आम्ही कुतूहल शाळा हा जो एक मंच, हा जो एक विचारपीठ इतिहासाची साक्षरता करण्यासाठी उभी केली, त्याचा हेतू हाच आहे, की महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यामधल्या विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक या सगळ्या लोकांमध्ये इतिहासाची एक ज्ञान साक्षरता व्हावी, म्हणून आम्ही हा प्रयोग सुरू केलेला आहे. आपण सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल आपले स्वागत. व्याख्यानाची सुरुवात करण्यापूर्वी आम्हा लोकांना आम्ही हा जो एक कुतूहल शाळेचा वैचारिक प्रयोग करत आहोत, त्याविषयी आपल्या सगळ्या मंडळींना काही 2 शब्द सांगायचे आहेत. कुतूहल शाळा हा जो आम्ही एक इतिहासाच्या शिक्षणाच्यासाठी हा जो एक प्लॅटफॉर्म आम्ही इतिहासाचे संशोधक विद्यार्थी, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये इतिहास संशोधनाचं आणि अध्यापनाचं काम करणारी मंडळी आहोत आणि सर्वसामान्य लोकांमध्ये इतिहासाविषयीची साक्षरता व्हावी या हेतूने आम्ही हा प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे. आपल्याकडे बऱ्याच वेळा इतिहासाच्या क्षेत्रामध्ये व्यावसायिक पातळीवर मोठ्या प्रमाणात लिखाण होतं, संशोधन होतं. इतिहासातले वेगवेगळे प्रवाह, वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळ्या संशोधन पद्धती याविषयी विपुल प्रमाणात इतिहास या क्षेत्रामध्ये संशोधन, अध्ययन होत आलेलं आहे. परंतु तरीही आपल्या समाजामध्ये इतिहास या विषयाविषयी खूप सारं अज्ञान, असाक्षरता आणि वेगवेगळ्या विसंगती समाजामध्ये दिसतात. त्याच्यामुळे आमच्यासारख्या इतिहासाच्या संशोधकांना, अभ्यासकांना असं वाटलं, की आपण ज्याचं अध्ययन करतो, ज्याचा अभ्यास करतो, त्या गोष्टी फक्त ह्या अकादमिक जगतापुरत्या मर्यादित न राहता मराठी समाजातल्या कानाकोपऱ्यापर्यंत त्या एक व्यावसायिक पद्धतीने, वैज्ञानिक पद्धतीने सर्वसामान्य लोकांमध्ये जायला पाहिजेत. आणि इतिहासाच्या धर्तीवर समाजामध्ये जे विकृतीकरण होतं, इतिहासाचं जे डिस्टॉर्शन होतं, इतिहासाची जी मोडतोड होती आणि त्याच्यातनं मग आपलं वैचारिक, मानसिक आणि बौद्धिक आरोग्य जे खालावलं जातं किंवा जे बिघडवलं जातं, ते होऊ नये म्हणून एक इतिहासाचा विद्यार्थी आणि एक लोकशाही समाजातला एक नागरिक म्हणून आपली समाजाच्या प्रती काहीतरी एक जबाबदारी असते आणि म्हणून आम्ही सगळ्या लोकांनी हा कुतूहल शाळा हा प्लॅटफॉर्म सुरू केला. कुतूहल शाळा हेच नाव का, असाही अनेक जणांना प्रश्न पडलेला असेल. तर तेही खूप महत्त्वाचं आहे. बौद्ध साहित्यामध्ये आरंभकालीन किंवा प्राचीन भारताच्या बौद्ध साहित्यामध्ये कुतूहल शाळेचे संदर्भ आपल्याला बरेच वेळेस मिळतात. विशेषतः प्रामुख्यानं रोमिला थापरांच्या लेखामध्ये याविषयी चर्चा येते. प्राचीन भारतामध्ये अनेक नगरांमध्ये कुतूहल शाळासारख्या आपल्याला प्लॅटफॉर्म दिसत होते, की जिथे वेगवेगळ्या विचारांची लोकं येऊन वैचारिक वादविवाद, चर्चा, प्रश्न उपस्थित करणं असे बऱ्याच घडामोडी, वैचारिक पातळीवरच्या घडामोडी घडत होत्या. आणि त्याच्यामुळे प्राचीन भारतामध्ये एक आपल्याला ज्ञानात्मक चर्चा वेगवेगळ्या विचार प्रवाहांमध्ये, वेगवेगळ्या पंथांमध्ये, वेगवेगळ्या सांस्कृतिक स्तरांमध्ये झालेली दिसते. आणि अशा प्रकारची जी एक आपली कुतूहल शाळेची परंपरा, भारतीय परंपरा आहे, ती परंपरा भारतीय समाजामध्ये पुन्हा पुनरुज्जीवित व्हावी, चर्चा घडाव्यात, प्रश्न विचारली जावेत आणि त्याच्यात एक ज्ञानाचा विकास व्हावा, असा कुतूहल शाळेचा हेतू आहे. कुतूहल शाळेप्रमाणेच आपल्याला असं दिसतं, की जगभरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या वैचारिक परंपरा किंवा वैचारिक चर्चा, मंथन, यांच्यासाठी वेगवेगळ्या संस्था किंवा वेगवेगळ्या प्रक्रिया जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या दिसतात. जसं की स्कूल ऑफ अथेन्स असेल किंवा मध्ययुगीन काळामध्ये अकबराच्या काळामध्ये वेगवेगळ्या धर्मातले, वेगवेगळ्या पंथातली लोकं एकत्र येऊन वैचारिक चर्चा, संवाद, वादविवाद घडत होते आणि त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारच्या ज्ञानाची निर्मिती होत होती. असा सगळा एक इतिहास आपल्याला जागतिक पातळीवर आणि भारताच्या पातळीवर दिसतो. आणि तो सगळा इतिहासाचा वारसा घेऊन आम्ही इतिहासाचे शिक्षक, संशोधक, अभ्यासक, विद्यार्थी हा कुतूहल शाळा हा प्लॅटफॉर्म आपल्यासोबत घेऊन येत आहोत. कुतूहल शाळेच्या वतीने
येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही इतिहासातल्या वेगवेगळे दृष्टिकोन, वेगवेगळ्या संशोधनाच्या पद्धती, वेगवेगळे प्रकार याविषयी ऑनलाईन व्याख्याने तसेच काही कार्यशाळा आम्ही घेणार आहोत आणि त्याचा प्रामुख्याने हेतू लोकांमध्ये इतिहासाची साक्षरता घडून यावी असा आमचा हेतू आहे. त्यामुळे आम्ही हा प्रयोग सुरू केलेला आहे. दुसरा मुद्दा आजच्या संदर्भात, आज आपण डी कोसंबी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने कुतुल शाळेच्या वतीने डॉक्टर उमेश बगाडे आणि डॉक्टर श्रद्धा कुंभजकर यांची आपण 2 व्याख्याने आयोजित केलेली आहेत. म्हणून मला डी कोसंबी यांच्याविषयी 2 शब्द आपल्याला सगळ्यांना सांगायलाच हवीत. इतिहासाचे जे विद्यार्थी, संशोधक, अभ्यासक असतील किंवा एकूणच सामाजिक शास्त्रांमध्ये काम करणारे किंवा विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी काम करणारे मंडळी असतील, त्यांना डी कोसंबी यांची ओळख असतेच. म्हणजे त्यांना नवीन ओळख करून द्यायची गरज नाहीये. पण आपल्या या व्याख्यानाला BAचे सुद्धा काही विद्यार्थी आहेत किंवा इतर समाजातल्या वेगळ्या स्तरातली काही मंडळी आहेत. त्याच्यामुळे डी कोसंबींविषयी 2-4 शब्द बोलायलाच हवीत असं आम्हाला वाटतं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डी कोसंबींचं जे सामाजिक शास्त्रांमधलं संशोधन, म्हणजे सामाजिक शास्त्राचे प्राध्यापक नसताना सुद्धा डी कोसंबींनी सामाजिक शास्त्रामध्ये जे संशोधन केलं, त्या संशोधनातनं भारतीय इतिहासामध्ये खूप मोठं स्थित्यंतर झालेलं दिसतं आणि त्याच्यामुळे भारतीय सामाजिक शास्त्रांमध्ये आणि त्याच्यामध्ये विशेषतः भारतीय इतिहासामध्ये डी कोसंबी यांचं इतिहास चिंतन किंवा इतिहास लेखन हे पॅराडाईम शिफ्ट आहे. त्यांनी भारतीय इतिहास लेखनामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेला दिसतो. त्याच्यामुळेच डी कोसंबींवर चिकित्सक भाष्य करणारे MK ढवळीकर, ज्यांनी जे सांकलिया यांच्या परंपरेतनं आले आणि त्यांनी सातत्याने डी कोसंबी यांची लिखाणातल्या काही मर्यादाही दाखवल्यात. पण तरीही त्यांनी एक लेख लिहिलेला आहे MK ढवळीकरांनी आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, प्रोफेसर डी कोसंबी द फादर ऑफ सायंटिफिक इंडियन हिस्ट्री. म्हणजे भारताच्या इतिहासाच्या वैज्ञानिक लेखन प्रकाराचे किंवा लेखन प्रवाहाचे डी कोसंबी हे फादर आहेत, त्याचे जनक आहेत. एवढं मोठं योगदान डी कोसंबींचं आहे आणि हे डी कोसंबींविषयी बोलतायत MK ढवळीकर, जे की डी कोसंबींच्या वैचारिक परंपरेतले नाहीयेत, पण तरीही ते बोलतात. आता इथे त्यांनी त्यांच्या त्या लेखामध्ये म्हटलेलं आहे की ही वॉज अ डीपली कोसंबी वॉज अ वर्सटाईल जेन्युइन and he was deeply interested in diverse disciplines such as biology, genetics, statistics, anthropology, and he was also well versed in many European languages including Greek, Latin, and also in Sanskrit and Prakrit. म्हणजे मूळ गणिताचे शिक्षक असलेले डी कोसंबी हे अशा वेगवेगळ्या विषयांमध्ये तज्ज्ञ होते, विषयांमध्ये त्यांचा हातखंडा होता, अधिकार होता आणि त्याच्यामुळेच त्यांचं जे सामाजिक शास्त्रामधलं किंवा इतिहासामधलं जे संशोधन आहे ते आंतरविद्याशाखीय त्यांचं संशोधन आहे आणि म्हणून इतिहासामध्ये अनेक जी लोक डी कोसंबींचं योगदान पाहतात, तर त्यांना पहिल्यांदा डी कोसंबी यांची इंटरडिसिप्लिनॅरिटी किंवा आंतरविद्याशाखीय दृष्टी आणि त्याच्यातनं इतिहासाचा एक समग्र इतिहास डी कोसंबींनी कसा लिहिला हे आपल्याला त्यांच्या लेखांमधनं दिसतं आणि त्यांचं ते योगदान आहे. म्हणजे सर्वसामान्य लोकांचा दगडगोट्यांमध्ये सुद्धा डी कोसंबींनी सांस्कृतिक इतिहास असतो असं एक त्यांच्या आंतरविद्याशाखीय दृष्टीतनं आपल्याला दाखवलेलं आहे. तत्पूर्वी एक सांस्कृतिक इतिहासाचा खूप साचेबद्ध पद्धतीने विचार केला जात होता. म्हणून डी कोसंबी यांचं सांस्कृतिक इतिहास, सामाजिक इतिहास, धार्मिक इतिहास, आर्थिक इतिहास, वैचारिक इतिहास अशा वेगवेगळ्या इतिहासाच्या प्रकारांमध्ये योगदान आहे आणि म्हणून MK ढवळीकर त्यांना जे वैज्ञानिक इतिहास लेखनाचे जनक, भारतातल्या वैज्ञानिक इतिहास लेखनाचे जनक असं जे म्हणतात, ते यथार्थ त्यांचं वर्णन आहे किंवा यथार्थ त्यांचं वर्णन MK ढवळीकरांनी केलेलं आहे असं आम्हा कुतूहल शाळेच्या मंडळींना वाटतं. या निमित्तानं आज आपल्याकडे डॉक्टर उमेश बगाडे प्रमुख व्याख्याते म्हणून उपलब्ध झालेले आहेत. मी आमचे कुतूहल शाळेतले सहअध्यायी किशोर मोरे यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर उमेश बगाडे यांची ओळख करून द्यावी. धन्यवाद. धन्यवाद देवकुमार. डॉक्टर उमेश बगाडे सर यांची महाराष्ट्राला नव्याने ओळख करून देण्याची जशी काय
फॉर्मॅलिटी पाळायची गरज म्हणजे तशी काही गरज नाहीये, कारण सर विचारवंत म्हणून, इतिहासकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला परिचितच आहेत. तरी आपल्या कार्यक्रमाचं एक औपचारिक स्वरूप म्हणून ती ओळख करून देणं भाग आहे असं आम्हाला वाटतं. खरं तर उमेश बगाडे सर हे इतिहासकार आणि विचारवंत म्हणून महाराष्ट्राला प्रसिद्ध आणि आहेतच. सरांचं लिखाण हे सर्व महाराष्ट्रातले इतिहासाचे विद्यार्थी आणि अभ्यासक जवळ-जवळ 1998 पासून अभ्यासतायत, की 1998 पासून सरांनी लिखाणाला त्यांच्या सुरुवात केलेली आहे, इतिहास विषयक सगळ्या लिखाणाला. सर राजश्री शाहू महाराज रिसर्च सेंटरचे डायरेक्टर होते. सर समाज प्रबोधन पत्रिका आणि इतर नामवंत अशा ज्या अकादमिक जर्नल्स आहेत, त्याच्या संपादक मंडळावर वगैरे राहिलेले आहेत. 1998 ला सरांचं सत्यशोधक, राष्ट्रवाद, महात्मा फुले आणि इतर सगळं लिखाण तिथून सुरुवात झालेली आपण सगळ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. त्याचबरोबर सरांचं सगळ्यात महत्त्वाचं जे गाजलेलं किंवा बऱ्यापैकी इतिहासाचे सगळे पीएचडीचे विद्यार्थी आणि अभ्यासक सुद्धा जे पुस्तक रेफर करतात, की जे महाराष्ट्राच्या वैचारिक प्रबोधनाच्या संदर्भात आहे, ते महाराष्ट्रातील जाती वर्ग प्रभुत्व जे सुगावा प्रकाशनने 1905 ला वगैरे काढलेलं होतं. त्याचबरोबर सर हे महाराष्ट्राला फुले आंबेडकर इतिहास मीमांसाचं परिशीलन आणि करणारे अभ्यासक म्हणून सुद्धा परिचित आहेत. सरांचे जे ऐतिहासिक दृष्टिकोन, ऐतिहासिक घटनांकडे, घटिकांकडे आणि सगळ्या इतिहास अभ्यासाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो खरा तर तो जास्त मोलाचा आहे आणि तो अख्ख्या महाराष्ट्राला परिचित आहे. आणि मला वाटतं ती ओळख सरांची जास्त महत्वाची. सर औरंगाबाद विद्यापीठात इतिहास विषय शिकवतात. बऱ्याच वर्षापासून ते इतिहास या विषयाशी निगडीत अध्यापन, अध्ययन आणि सगळं करतात. विभाग प्रमुख पासून ते विविध दर्जेदार मासिकांचं लेखन आणि सतत दरवर्षाला ऍक्टिव्ह असणे, लिखाणाच्या स्वरूपात, भाषणांच्या स्वरूपात, यासाठी उमेश बगाडे सर आपल्या सर्वांना परिचित आहेत. त्यामुळे एक फॉर्मॅलिटीचा भाग म्हणूनच आपण उमेश बगाडे सरांची ओळख सर्वांना करून देत आहोत. आणि आज उमेश बगाडे सर हे डी.डी. कोसंबी यांच्या आंतरविद्याशाखीय इतिहास लेखन आणि त्याच्या पद्धतीवर आपलं बोलतील. आणि मला वाटतं पुढील प्रोग्राम देवकुमारने हाती घ्यावा. मी डॉक्टर उमेश बगाडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. थँक्यू. सगळ्यांना गुड मॉर्निंग. मित्र हो, कुतूहल शाळा हा उपक्रम फार महत्वाचा आहे आणि यासारखे उपक्रम हे यापूर्वी पण वेगवेगळ्या विद्यापीठांच्या परिघामध्ये वेगवेगळ्या नावानं होत आलेलं आहे. प्रत्येक पिढीची एक जिज्ञासा आहे, प्रत्येक पिढीचं एक शोध करण्याची भूमिका आहे आणि त्याला वेळोवेळी एक विशिष्ट पातळीवरती आपण प्लॅटफॉर्म शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या क्रमामध्ये कुतूहल शाळाचा एक संस्थात्मक प्रयत्न जो आहे त्याचं मी स्वागत करतो. हा विषय जो आहे तो विषय हा एका पद्धतीनं एका आधुनिक भारताच्या इतिहासकाराला तुम्ही प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाचा जो एक महत्वाचा इतिहासकार आहे त्याचा विषय देणं हे तुम्हाला सर्वांना कदाचित आश्चर्यकारक वाटलं असेल, पण त्याचा मुख्य गाभा जो आहे की एकंदरीतच इतिहासाचा विचार जर महाराष्ट्रामध्ये, भारतात करायचा असेल तर कोसंबींना वगळून भारताचा इतिहास समजून घेता येत नाही. या अर्थानं मी जरी आधुनिक भारताचा इतिहासकार असलो तरी देखील मला कोसंबींना समजून घेतल्याशिवाय आधुनिक भारताचा इतिहास लेखन करता येत नाही. कोसंबींचा 40-45 मिनिटांमध्ये तुम्हाला सगळा परिचय करून देता येणार नाही, पण थोडक्यामध्ये 2-3 गोष्टी सांगतो. एक म्हणजे की रोमिला थापर यांनी त्यांच्या इंटरप्रिटिंग अर्ली हिस्ट्री नावाचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन ऑफ डॉक्टर डी.डी. कोसंबी याच्या इंडोलॉजिकल कॉन्ट्रीब्युशन ऑफ डी.डी. कोसंबी म्हणजे इंडोलॉजीला कोसंबींचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे या संबंधामध्ये जो लेख लिहिलाय तो सगळ्यात उत्तम लेख आहे आणि सर्वांनी वाचावा असा आहे. इकॉनॉमिकल पॉलिटिकल विकली याच्यामध्ये कोसंबींचा एक विशेषांक काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये कोसंबींच्या संबंधातले क्रिटिकल लेख आलेले आहेत.
त्याशिवाय खूप लेखन कोसंबींच्या इतिहास लेखनावर झालेलं आहे. कोसंबी का महत्वाचे आहेत याचं मुख्य कारण ते एक मार्क्सवाद नावाची जी एक सैद्धांतिक परंपरा आहे तिचं भारतीयकरण करतात. ही वॉज इंडिजनायझिंग द मार्क्सिस्ट फ्रेम ऑफ अनालिसिस. म्हणजे मार्क्सवादी जी एक इतिहास लेखनाची सैद्धांतिक बैठक आहे ती बैठक ते भारतीय या चौकटीमध्ये बसवतात. म्हणजे यापूर्वीच्या ज्यांनी प्रयत्न केले त्यांनी जे काही मार्क्सिस्ट फ्रेमवर्क होतं त्याच्यामध्ये भारतीय इतिहास कोंबण्याचा प्रयत्न केला होता. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर डांगेंचं पुस्तक होतं प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. या पुस्तकामध्ये जो मजकूर त्यांना जे संदर्भ त्यांना त्या त्या खाण्यामध्ये टाकावेसे वाटले ते कोणत्याही प्रकारचं एका अर्थानं वस्तुनिष्ठ अनालिसिस न करता त्यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम मध्ये महाभारतातले काही रेफरन्स टाकले आणि महाभारतातले काही रेफरन्स जे आहेत ते स्लेव्हरीमध्ये ढकलून दिले. या अर्थानं जी एक मार्क्सवादाची इतिहासाचे स्टेजेस इतिहासाचे वेगळे कालखंड पाडण्याची चौकट होती त्याच्यामध्ये भारतीय इतिहास कोंबण्याचे प्रयत्न हे प्रामुख्यानं मार्क्सवादी परिघात झाले होते. आणि त्यामुळं क्रिएटिव्हली सर्जनशील पद्धतीनं भारतीय इतिहास लेखनामध्ये मार्क्सवादाचा उपयोग करणं मार्क्सवादाच्या विश्लेषण पद्धतीचा उपयोग करणं या अर्थानं आपण कोसंबींचं योगदान समजून घेणं गरजेचं आहे. त्याला वैज्ञानिक हे विशेषण लावणं न लावणं हा एक तुमचा सगळ्यांचा मुद्दा राहू शकतो. पण तुम्हाला म्हणेन की मार्क्सवाद हा स्वतःला वैज्ञानिक समजतो आणि वैज्ञानिकतेचा दावा करून तो ज्ञान विकास करत असतो. त्या परंपरेमध्ये कोसंबींनी भारतीय इतिहासाचं संशोधन केलेलं आहे आणि इतिहास लेखन केलेलं आहे. यामध्ये जी सर्वसाधारणरित्या सगळ्यांना तुमच्यापैकी जे साधारणतः ज्यांनी अभ्यासले त्यांना माहिती आहे की कंबाईंड मेथड एक समन्वित अभ्यास पद्धतीचं एक प्रारूप जे आहे ते प्रारूप कोसंबींनी भारताच्या इतिहास अध्ययनात पुढे आणलेलं आहे. हे समन्वित अभ्यास पद्धतीचं जे मॉडेल आहे ते मॉडेल आपल्याला अनेक पातळीवरती नीट समजून घेणं गरजेचं आहे. हे आंतरविद्याशाखी आहेच आहे पण तरी देखील ते एक विश्लेषक चौकट देणारं मॉडेल आहे. म्हणजे तुम्ही केवळ ते आर्किओलॉजी वापरतात ते अँथ्रोपॉलॉजी वापरतात ते लिंग्विस्टिक वापरतात ते स्टॅटिस्टिक्स वापरतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास पद्धतीचं मिश्रण करून इतिहास संशोधन करतात. एवढ्याच पुरतं जर तुम्ही कोसंबींचा अर्थ लावला तर तो पुरेसा ठरणार नाही. याचं कारण असं की एक एन्क्वायरीचा मोड जो आहे म्हणजे भारतीय इतिहासाच्या संबंधात कोणते प्रश्न उपस्थित करायचे कसे प्रश्न उपस्थित करायचे या संबंधातला एक मोडॅलिटी या संबंधातली एक पद्धत कोसंबींनी दिली आहे की ज्या पद्धतीमुळं किंवा ज्या पद्धतीचा एका अर्थानं विकास वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यास तंत्रांचा उपयोग करून त्यांनी केलेला आहे. आपण त्यांच्या केवळ अभ्यास तंत्रांना महत्व देणं हे फारसे इष्ट होणार नाही तर त्यांच्या क्वेश्चन त्यांच्या प्रश्न विचारण्याच्या पद्धतीलाही महत्व दिलं पाहिजे. ते मार्क्सवादी आहेत आणि आपण मार्क्सवादी नाही म्हणून त्यांनी विचारलेले प्रश्न गैरलागू आहेत असं तुम्ही पूर्वग्रह बाळगायचं कारण नाही. कारण इतिहासामधले प्रश्न इतिहासाच्या एकंदरीतच तथ्यांच्या अनुषंगाने विचारलेले असतात आणि ते विचारताना मार्क्सवाद नावाच्या सिद्धांताची एक बैठक घेऊन त्यांनी ते प्रश्न विचारलेत. याचा अर्थ ते प्रश्न जे आहेत ते गैरलागू आहेत असं मानायचं कारण नाही. आणि म्हणूनच समजून घेणं गरजेचं आहे की त्यांची इतिहास पद्धती समजून घेताना एका बाजूला ते प्रश्न कसे विचारतात प्रश्नांची एका अर्थानं उत्तर शोधण्यासाठी काय करतात ह्या सगळा जो त्यांचा एक्झरसाइज आहे तो एक्झरसाइज आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट तुमच्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी अँथ्रोपॉलॉजी मानवशास्त्राचा उपयोग केला. फॅसिनेटिंग आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की कोसंबींच्या वरती जी टीका आहे ती सगळी टीका मी जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न केलाय पण तरी देखील कोसंबींचा मी एक चाहता पण आहे आणि कोसंबींनी इतिहासकार म्हणून मला खूप काही दिलेलं पण आहे. म्हणजे आणि हे तुम्हाला महाराष्ट्रातले अनेक इतिहासकार महाराष्ट्रातले अनेक अभ्यासक कोसंबींच्या संबंधात सांगू शकतात. म्हणजे मी काही वेगळं सांगतो अशातला मुद्दा नाही. मी त्यांच्यापैकी एक सामान्य इतिहासकार आहे. हे जे कोसंबींचं एकंदरीतच म्हणणं आहे त्यात 2-3 गोष्टी आहेत. एक म्हणजे अत्यंत व्यापक अशी कंपॅरेटिव्ह मेथड आहे.
म्हणजे ती कंपॅरेटिव्ह मेथड जी आहे ती इतिहासाला लावल्याशिवाय इतिहासाचं नीट आकलन होत नाही. म्हणजे मार्क्सवादानं जे खास शक्तिशाली गोष्ट दिली आणि या शक्तिशाली गोष्टीमुळं एकंदरीतच कोसंबींचं इतिहास लेखन अधिक धारदार झालं, अधिक साक्षेपी झालं, अधिक एका अर्थानं अनेक गोष्टींचा, अनेक कोड्यांचा वेध घेणारं ठरलं. त्याचं मुख्य कारण जे आहे ते मुख्य कारण आहे ते म्हणजे कंपॅरेटिव्ह मेथड. भयंकर लार्जर पातळीवरची कंपॅरेटिव्ह मेथड आहे आणि म्हणूनच त्यांची स्टेटमेंट्स अधिक जनरलाइज्ड पण आहेत. म्हणजे विधानं त्यांनी जी केलेली आहेत, स्टेटमेंट जी केलेली आहेत, ती अनेक स्टेटमेंट जी आहेत ती स्टेटमेंट ही व्यापक जनरलायझेशन पण आहेत. पण म्हणूनच ते अधिक महत्वाचं काम करतायत हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे इन्साइट जे आहेत, कदाचित तुम्ही त्यांनी दिलेले इन्साइट्स जे आहेत ते खोडून काढू शकता. काही इतिहासकारांनी त्यांचे इन्साइट्स किंवा त्यांनी केलेली विधानं खोडून काढलेली आहेत आणि तसं करणं गैर नाहीये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की त्या प्रकारची विधानं करण्यासाठी प्रश्न विचारणं आणि विधान करणं ही प्रक्रिया त्यांनी निश्चित केलेली आहे. म्हणजे ह्या प्रक्रियेमुळंच इतिहास लेखनाची एका अर्थानं गती ही विकसित झालेली आहे. इतिहास लेखनाला वेग प्राप्त झालाय, इतिहास लेखनाला एक विशिष्ट पातळीवर दर्जा आणि आशय प्राप्त झालाय. ही एक महत्वपूर्ण गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. आपण घेतलं अँथ्रोपॉलॉजीचं उदाहरण, तर कोसंबी हे इतिहासाला मानवशास्त्राच्या चौकटीत उभं करतात. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आता हे जे मानवशास्त्राच्या चौकटीत उभं करतात तेव्हा त्यांची इन्क्वायरी काय तेही ते स्पष्ट करतात आणि ती फार महत्वाची इन्क्वायरी त्यांनी पोस्ट केलेली आहे. भारतीय इतिहासाचं लेखन करताना त्यांनी एक ब्रॉड स्थूल इन्क्वायरी सांगितली. जी इन्क्वायरी होती ती म्हणजे की क्रोनॉलॉजिकल प्रेझेंटेशन ऑफ मीन्स ऑफ प्रोडक्शन अँड रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन किंवा मोड्स ऑफ प्रोडक्शन. उत्पादन साधनं आणि उत्पादन संबंध यांच्या बदलाला क्रोनॉलॉजिकली म्हणजे काल क्रमानुसार मांडणी करणं म्हणजे इतिहास आहे. अशी जी भारतीय इतिहासाची एन्क्वायरी त्यांनी उभी केली आहे ती एन्क्वायरीच विरळ आहे. म्हणजे आतापर्यंत प्रतिपाद्य विषय काय होता की तुमच्या समोर जे काही लिखित पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती तुम्ही कोणते राज्यकर्ते सत्तेवरती आले, कोणत्या काळात कोणकोणते गोष्टी घडल्या, त्याचं एक विशिष्ट पातळीवरती क्रोनॉलॉजिकल प्रेझेंटेशन करत होता. नुसतं एका अर्थ राजकीय इतिहासाचं विवरण करत होता, डायनास्टीचं विवरण करत होता. कोसंबींनी पॅराडाइम शिफ्ट केलं. म्हणजे काय केलं? कोसंबी म्हणाले की ही जी भारतामधलं स्थित्यंतर आहे ते मीन्स ऑफ प्रोडक्शन आणि रिलेशन्स ऑफ प्रोडक्शन या चौकटीत समजून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे. ही जी गोष्ट आहे मार्क्सवादाचा एक विशिष्ट पातळीवरती वर्गसंघर्ष वेगवेगळ्या इतिहासाच्या चौकटीमध्ये साचेबद्धपणानं समजून घेण्याचे प्रोटोटाइप्स घेऊन जे इतिहासकार काम करत होते त्या सगळ्यांना त्यांनी बाजूला केलं आणि म्हणाले की बघा हे शोधायचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची मला भावलेली अशी कोसंबींची दुसरी गोष्ट कोणती आहे तर आता या क्षणाला जो विद्यमान समाज आहे त्या विद्यमान समाजामध्ये प्री हिस्ट्री पासून म्हणजे प्राग ऐतिहासिक काळापासून अगदी मध्ययुगापर्यंतचे सगळे अवशेष हे टिकून आहेत, सर्व्हाइव्ह करून आहेत, ते टिकून आहेत आणि त्यामुळं तुमच्या आत्ताच्या रोजच्या व्यवहारामध्ये तुमच्या समाजामधल्या, तुमच्या श्रद्धांमधल्या, तुमच्या संस्कृतीमधल्या, तुमच्या भाषेमधल्या विविध गोष्टींमध्ये इतिहासाची तथ्य ही टिकून आहेत. आणि ही जी बाब आहे ही बाब एका अर्थानं एक शक्तिशाली पद्धतीनं भारतीय इतिहास लेखनाचा आलोढन करण्यासाठी महत्वाची ठरलेली आहे. म्हणजे तुमच्या समकालीन समाजाचा आणि इतिहासाचा जो संबंध आहे त्या संबंधांना उलगडण्याची ही जी भूमिका कोसंबींनी घेतली ती फार महत्वाची आहे. सर्वसाधारणरित्या मार्क्सवादामध्ये धर्माला हे अफूची गोळी मांडली जाते आणि वर्ग संघर्ष हाच तेवढा अभ्यासनाची भूमिका घेतली जाते. कोसंबींचं खास वैशिष्ट्य असं आहे की कोसंबींनी धर्मश्रद्धा ज्या आहेत त्या धर्मश्रद्धांना मटेरियल एव्हिडन्स म्हणजे भौतिक प्रमाण, भौतिक पुरावा शोधण्याची बाब मांडलेली आहे. हे नीट समजून घ्यायचा प्रयत्न करा. कोसंबी काय करतायत? कोसंबी
धर्मश्रद्धांच्या जो व्यापक पातळीवरती आपल्याकडं जो एक व्यवहार सापडतो, त्या व्यवहारामध्ये कोसंबी उत्पादन साधनांची, त्याच्यामधल्या संबंधांच्या बदलाची, उत्पादन संबंधांमधल्या बदलाची प्रमाण, पुरावे शोधतायत. त्यांनी जे केलेलं एक्सप्लोरेशन आहे, त्यांनी आर्किओलॉजिकल पातळीवरती एक्सप्लोरेशन केलं. पुण्याजवळचं अवतीभोवतीचं एक्सप्लोरेशन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळी स्टोन टूल्स जे आहेत, ते स्टोन टूल्स त्यांनी पाहिली. त्याचं वेगवेगळ्या पातळीवरती त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन आहे, ते क्लासिफिकेशन मांडलं आहे. तुम्ही जर इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री हे त्यांचं पुस्तक पाहिलं, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी गोळा केलेल्या वेगवेगळ्या स्टोन टूल्सचं चित्र दिलेली आहेत आणि ते हे दिलेलं आहे. आणि हे इंटरेस्टिंग आहे की ते म्हणतात की ही ठिकाणं आणि देवीच्या श्रद्धा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये मातृकास किंवा देवींच्या श्रद्धा या लोकप्रिय आहेत आणि या प्रामुख्यानं डोंगर दऱ्याखोऱ्यातून असणाऱ्या देवी असणाऱ्या एका अर्थानं सॅक्रिड प्लेसेस, आणि या सॅक्रिड प्लेसेसचा आणि प्राग ऐतिहासिक कालखंडामधल्या अश्मयुगीन संस्कृतीचा उलगडा केवळ आणि केवळ कोसंबी करतायत. म्हणजे सर्वसाधारणरित्या ज्या गोष्टींना तुम्ही इतिहासाचं साधन मांडण्यासंबंधात तयारच होणार नाही, अशा बाबी इतिहासाचं साधन कशा आहेत या संबंधात कोसंबींनी दिलेली दृष्टी ही फारच महत्वाची आहे. म्हणजे तुम्ही पॅराडाइम शिफ्ट म्हणता आहात, तो पॅराडाइम शिफ्ट इथं पण आहे की तुम्ही एक जनरल पातळीवरती जो अवतीभोवतीचा सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व्यवहार पाहत आहात, त्या राजकीय व्यवहारामध्ये इतिहासाचं सातत्य कसं आहे, इतिहासामधल्या अनेक तथ्य, इतिहासामधल्या अनेक संस्था, इतिहासामधल्या अनेक लेयर्स कसे त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत, याचं विश्लेषण कोसंबी करतात. आणि कोसंबींचं एक खास वैशिष्ट्य आहे, म्हणजे तुम्ही इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री वाचायला घेतलं तर तुम्हाला एक इंटरेस्टिंग पातळीवरचं नॅरेटिव्ह दिसतं. नॅरेटिव्ह आहे पारध्यांविषयीचं. पारधी कम्युनिटी जी आहे, त्या पारध्यांच्या कम्युनिटी विषयीचं एक अँथ्रोपॉलॉजिकल एक्सपोजिशन आहे. त्यांनी केलेली एक विशिष्ट पातळीवरती संगती आहे. कोण आहेत हे पारधी? तर पारधी हे तुम्हाला लक्षात येतं ते म्हणजे की मानवी इतिहासाच्या स्थित्यंतरामध्ये पारधी आजही आहेत. मराठवाड्यामध्ये पारध्यांची आजही संख्या आहे. पारध्यांना गुन्हेगारी जमाती म्हणून शिक्का मारण्यात आलाय. स्वतंत्र भारतात सुद्धा पारध्यांचं जगणं आज मितीला एका अर्थानं त्या स्टिग्मा बरोबरतीच, गुन्हेगारी शिक्क्याबरोबरतीच आहे. आणि मराठवाड्यामध्ये त्याच्याबद्दलच्या अनेक एका अर्थानं घटना घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जात नाही मी. परंतु ही पारध्यांची जमात जी आहे, त्या पारध्यांच्या जमातीचा संबंध प्राचीन शिकार आणि अन्न संपादन या काळाशी आणि त्या अन्न संपादनाच्या, शिकार करण्याच्या एका अर्थानं काळाचा अभ्यास तुम्हाला या पारध्यांच्या अँथ्रोपॉलॉजिकल, मानवशास्त्रीय अभ्यासातून करता येतो. आणि तो मानवशास्त्रीय अभ्यास इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री मध्ये कोसंबींनी दिला आहे. त्यात काय दिसतं तुम्हाला? फार वेळ नाही मला, पटपट आपल्याला चर्चा करायची. एक पक्की गोष्ट दिसते की हे जे पारधी आहेत त्या पारध्यांचा भगत असतो. आणि हे पारधी जे आहेत ते पारधी, हॅलो, हे पारधी जे आहेत ते मुख्यतः, आवाज येतोय का तुम्हाला? हो सर, आवाज व्यवस्थित येतोय. व्यवस्थित. हा, जे पारधी आहेत हे पारधी हे मुख्यतः देवीची पूजा करतात. देवीची पूजा करणारे हे जे पारधी आहेत, त्या पारध्यांचे भगत जे आहेत, ते भगत देवीची पूजा करताना स्त्रीची वस्त्र घालतात. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट कोसंबी एका अर्थानं ऑब्झर्व करताना दिसतात की हे देवीचे जे पुजारी आहेत ते पुजारी स्त्रीचे वस्त्र घालून पूजा करतात. याचा अर्थ ही पूजा करण्याची जी जबाबदारी होती, पूजा करण्याचा हक्क होता, हा हक्क स्त्रियांकडे होता. आणि त्याचं स्थित्यंतर या पारधी समाजात झालेलं आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला ते सांगतात ती म्हणजे की ते शिकार कशी करतात, शिकार करण्याच्या त्यांच्या पद्धती काय आहेत.
त्यांच्या शिकार करण्यासाठी त्यांना लागणारी कौशल्य काय आहेत आणि त्यांचं आत्ताचं एकंदरीतच जे पतन आहे त्या पतनाविषयी ते भाष्य करतात. ही गोष्ट जी आहे किंवा ही संपूर्ण जो शोध आहे, हा शोध तुम्हाला प्राचीन कालखंडातल्या स्थित्यंतराविषयी सांगतो, प्राचीन कालखंडामधल्या एकंदरीतच समाजव्यवस्थेची सांगतो. आणि ती समाजव्यवस्था ही या कुसुंबींनी पारध्यांच्या अभ्यासातून स्पष्ट केलेली आहे. असे छोटे छोटे अभ्यास जे आहेत ते अभ्यास हे तुम्हाला कोसंबींच्या इतिहास लेखनामध्ये विपुल प्रमाणात दिसतात. कोसंबींनी मिथ अँड रियालिटीमध्ये जे मानवशास्त्रीय संशोधन केलंय ते मासलेवाईक आहे, ते फार महत्वाचं आहे आणि ते पथदर्शक आहे. त्यामुळे मला त्या सगळ्याच एका अर्थानं संशोधनामध्ये जाता येणार नाही, पण मानवशास्त्रीय संशोधनाची जी पद्धत आहे त्या पद्धतीमुळं प्रामुख्यानं भारतामधल्या इतिहासातल्या स्थित्यंतराचा, विशेषतः ज्याला आपण मार्क्सवादी चौकटीमध्ये भौतिक स्थित्यंतर म्हणतो, त्या भौतिक स्थित्यंतराचा अचूक असा अर्थ लावण्याचा प्रयत्न किंवा जास्तीत जास्त इतिहासामध्ये सिद्ध होईल किंवा पटेल असा अर्थ लावण्यामध्ये कोसंबी यशस्वी झालेले आहेत. कोसंबींनी जी काही क्रॉस जनरलायझेशन केलेली आहेत त्या जनरलायझेशनच्या बाजूनं किंवा विरोधात आत्ता मी तुमच्याशी बोलू शकत नाही, कारण तो आत्ताचा विषय नाही. पण मी तुम्हाला सांगेन की क्रॉस जनरलायझेशन जी कोसंबी करतात ती स्वागतार्ह बाब आहे, कारण त्याशिवाय ज्ञानाची सुरुवातच होऊ शकत नाही. कोसंबी जे प्रश्न विचारतात ते प्रश्न फार महत्वाचे ठरतात आणि त्यामुळं त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही चूक की बरोबर दिली आहेत या गोष्टींमध्ये अडकण्यापेक्षा ते प्रश्न विचारणं फार महत्वाचं आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. कोसंबींनी अँथ्रोपॉलॉजीची पद्धत, मानवशास्त्राची पद्धत हरप्पाच्या अध्ययनामध्ये वापरली. हरप्पाच्या अध्ययनामध्ये प्रामुख्याने मातृका, कुंभ आणि त्या अर्थाने त्याचं सातत्य याची चर्चा कोसंबींनी केली आहे. त्याचा एक व्यापक पातळीवरचा पट जो आहे भारतीय इतिहासामधल्या देवीच्या श्रद्धेचा, त्यानंतर एका अर्थानं सृजनाचा, त्यानंतर देवीच्या किंवा मातृकांच्या पूजेचा, कुंभाचा, या सगळ्यांचे त्यांनी विवेचन केले. त्याच्या खोलात मला जाता येणार नाही, पण एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते की ग्रेट बाथ मोहनजोदडो मध्ये तुम्हाला जे महास्नानगृह दिसतं ते का, आणि त्यांनी जो प्रश्न विचारलाय तो प्रश्न क्लिअर आहे, स्पष्ट आहे की ज्या मोहनजोदडो मध्ये तुम्हाला प्रत्येक घरामध्ये बाथरूम दिसत आहे, ज्या मोहनजोदडो मध्ये 2 घराच्या आड किंवा प्रत्येक घरासमोर आड किंवा विहीर दिसते आहे, त्या मोहनजोदडो मध्ये पाणी विपुल असताना आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला बाथरूम असताना महान स्नानगृहाची गरज काय, आणि मग त्याचं सातत्य पुष्कर टँकच्या स्वरूपामध्ये. जगभरामध्ये ज्या प्रोसेसेस चालतात, जगभरामध्ये जी स्थित्यंतर चालतात, त्या जगभरातल्या स्थित्यंतरामध्ये आदिम समाजामध्ये अस्तित्वात असलेली ही जी श्रद्धा आहे सृजनाबद्दलची, सृष्टीच्या सृजनाबद्दलचं जे गुह्य आहे, जी एक विशिष्ट पातळीवरती शंका आहे, प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं जे विश्लेषण, त्या प्रश्नाचं उत्तर जे मानवशास्त्रीय अध्ययनामध्ये आलेलं आहे की सगळ्या प्राचीन सभ्यतांमध्ये तुम्हाला प्रामुख्यानं जी सृजनाची शक्ती स्त्रीकडे आहे, त्याच्यामुळे तिचं एक आदराचं स्थान आहे. आणि सगळ्या समाजामध्ये जी मातृश्रद्धा आपल्याला दिसते आहे, जी देवीची श्रद्धा आपल्याला दिसते आहे, त्या देवीच्या श्रद्धेमध्ये प्रामुख्यानं फर्टिलिटी राईट, सुफलन विधी हा महत्वाचा आहे. ही जी बाब आहे, ही बाब कोसंबींनी या ग्रेट बाथची म्हणजे महास्नानगृहाची उकल करताना दाखवलेली आहे. हे जे काही स्नान आहे, हे जे काही पवित्र होणं आहे, या पवित्र होण्याचा संबंध प्रामुख्यानं प्राचीन कालखंडामधल्या मातृकांच्या श्रद्धेशी आणि स्त्रीच्या सृजन शक्तीशी जो काही विशिष्ट प्रकारचा सॅक्रिड म्हणजे पवित्रतेचा अनुबंध तयार झालेला आहे त्याच्याशी आहे, हे कोसंबींनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे कोसंबींचं हे विवेचन जे आहे ते विवेचन हे हायपोथेटिकल आहे, हे उपपत्तीपर आहे. त्याचं प्रमाण किंवा त्याचा निर्णायक पुरावा तुम्हाला हरप्पाच्या संशोधनात मिळत नाही. असं जरी तुम्ही म्हटलं तरी देखील कोसंबीन इतकं एका अर्थानं पटेल असं स्पष्टीकरण महास्नानगृहाचं अन्य कोणी दिलेलं नाही.
म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करा की एक आर्किओलॉजिकल पुरावा आहे, एक पुरातत्वीय पुरावा आहे, तो आहे ग्रेट बाथ. तुम्हाला हरप्पामध्ये किंवा हरप्पन संस्कृतीमध्ये ग्रेट बाथ मिळालेला आहे. तर त्या ग्रेट बाथचा, त्या महास्नानगृहाचा अर्थ काय, त्या समाजामध्ये त्याचं प्रयोजन काय, हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मानवशास्त्राच्या अध्ययनाशिवाय देता येत नाही. ही कोसंबींची खास बाब आहे. कोसंबींनी मानवशास्त्राला आणलं आणि त्या अनुषंगानं त्याचं एक विशिष्ट पातळीवरचं उत्तर द्यायचा प्रयत्न केला. कोसंबींनी हे जे केलं त्याच्याबद्दल काही आक्षेप जरूर आहेत. म्हणजे उदाहरण तुम्ही शिरीन रत्नाकर यांचा जर लेख वाचला तर शिरीन रत्नाकर यांनी कोसंबींवरती बरीच एका अर्थानं आक्षेप घेतलेले आहेत. त्या आक्षेपांमध्ये त्यांचं म्हणणं आहे की हे जे काही आहे हे कोसंबी हे फार फेस्ट आर्ग्युमेंट करतात, काही एका अर्थानं स्थूल जनरलायझेशन करतात आणि ते तितकंसं बरोबर नाही. अशी सर्वसाधारणरित्या कोसंबींच्या इतिहास लेखनाबद्दलची मांडणी तपशिलात जाऊन आपण कधीतरी श्री रत्नाकरच्या एकंदरीत भूमिका काय आणि कोसंबींच्या काय पाहू. पण हरप्पाचा संबंध आपण पाहिलात तर एक उदाहरण सांगायचं म्हटलं तर उदाहरण देता येतं. कोसंबींनी आउटलाईन ऑफ एन्शियंट हिस्ट्रीमध्ये एक अत्यंत सूक्ष्मपणानं सांगितलेली गोष्ट आहे की हरप्पामध्ये तुम्हाला शस्त्रास्त्र दिसत नाहीत, शस्त्रास्त्र दिसत नाहीत आणि त्यामुळे त्या समाजामध्ये एक विशिष्ट प्रकारचं हायरार्कायझेशन आहे, उतरण आहे. तुम्हाला सगळ्यांना एका अर्थानं माहिती आहे की हरप्पा, मोहनजोदडो, त्यानंतर सर्व प्रकारचे जे काही हरप्पन साइट्स आपल्याला पाहतात, कालीबंगन आहे, लोथल आहे किंवा अन्य ठिकाणची शहरी ठिकाणे मिळतात, त्या सगळ्या ठिकाणी लोअर सिटी आहे आणि अप्पर सिटी आहे. त्या ठिकाणी सिटॅडल मध्ये राहणारे लोक वेगळे आहेत, आणखीन वन टेंटामेंट हाऊस मध्ये राहणारे लोक वेगळे आहेत. एका विशिष्ट पातळीवरती सामाजिक भेदाभेद हा हरप्पा सभ्यतेमध्ये दिसतोय. याची प्रमाणं तुम्हाला पुष्कळ पातळीवरती दिसत आहेत. सरप्लस आणि कोसंबी मार्क्सवादी असल्या कारणामुळं एका अर्थानं वरकड कसं लुटून घेतलं जातं याच्या अभ्यासामध्ये तेही गुंतलेले आहेत आणि त्यामुळे ते एक महत्वाचं सूत्र ते सांगतात, येस, की हे वरकड लुटून घेणं एका अर्थानं शोषण असणं आणि शोषण असताना सुद्धा समाज जो आहे तो समाजामध्ये शस्त्रास्त्रांचा अभाव असणं, याच हे जे आहे उलगडा जो आहे तो उलगडा त्यांनी सोडवला. म्हणजे कुठल्याही समाजामध्ये सामाजिक भेदाभेद शोषण असेल तर शक्तीची किंवा हिंसेची गरज असते. हिंसेचा अभाव याचा अर्थ त्या ठिकाणी धर्माची भूमिका ही शासन शोषणात महत्वाची आहे असं कोसंबी मानतात. श्री रत्नाकर असं म्हणतात की हे जे म्हणतायत हे कोसंबींचं म्हणणं जे आहे ते पिगोट आणखीन मार्शल यांच्यावरती आधारलेलं आहे, ते काही ओरिजिनल सांगत नाहीयेत. आणि दुसरी गोष्ट अशी की काही साइट्स मध्ये आपल्याला शस्त्रास्त्र मिळत आहेत आणि शस्त्रास्त्र मिळत आहेत याचा अर्थ कोसंबींचं हे विधान आहे ते बरोबर नाही. मी तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहासकार म्हणून सांगतोय, इतिहासाच्या आधुनिक कालखंडात सुद्धा धर्म शासन शोषण संस्थेचा व्यवस्थेचा भाग आहे. तसा तो प्राचीन काळातच असला पाहिजेत. असं जे मार्क्सवादापासून प्रेरित झालेलं जे जनरलायझेशन कोसंबी करतायत ते तुम्हाला सहजासहजी नाकारता येणं नाही. धर्म ही एका अर्थानं ज्याला शासन शोषणाची व्यवस्था जी आहे त्या शासन शोषणाच्या व्यवस्थेला एका अर्थानं जेल करणारं, त्याचं समर्थन करणारं असं एक महत्वाचं संस्थात्मक अंग आहे आणि ते प्राचीन काळात होतं. याच्याबद्दल कोसंबींनी जी नोंद केली ती केवळ तथ्यांच्या आधारावरती मोडून काढता येईल अशी नाही. आणि म्हणून समजून घ्यायचा प्रयत्न करा, जरी त्यांचे काही तथ्य तुम्हाला पुराव्याच्या चौकटीमध्ये सापडले नाहीत तरी देखील त्यांची जी विचार करण्याची पद्धत आहे, त्यांची जी विशिष्ट प्रकारे विधान करण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक कॅरेक्टर पाहायला मिळत आहे की तसं घडण्याच्या शक्यता या त्या कालखंडात काय आहेत का, तर ते त्याच्या भौतिक परिघाच्या चौकटीत मांडतायत. ते जास्त बरोबर आहे आणि जास्त इष्ट आहे. आणि त्यामुळे कोसंबी हे सर्वसाधारणरित्या आपल्याला दिसतंय की स्थित्यंतर जी भारतीय इतिहासाची रेखाटतायत त्याच्यामध्ये त्यांचा हा भौतिकवादी दृष्टिकोन जो आहे तो प्रबळ आहे. पण त्यांचा भौतिकवाद जसा प्रबळ आहे त्याचाच अर्थ असा आहे की त्यांचं धर्म विचार या संबंधातलं जे आकलन आहे तेही अधिक विकसित आहे. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता आपण घेतलं की त्यांचं प्रामुख्यानं जे सर्वसाधारणरित्या जी मेथड आहे त्या मेथडमध्ये ते एक पुरावा, आणि हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की जेव्हा इतिहास हे शास्त्र विकसित होत होतं
तेव्हा देकार्तनं इतिहासशास्त्राला काही प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर इतिहास पद्धती विकसित झाली. तेव्हा एक गोष्ट ठरवण्यात आली, ती कोणती होती की तुम्ही एक पुरावा दिला, तो एक पुरावा पुरेसा नाहीये. मी एखादा लिखित पुरावा तुम्हाला दिला तर त्या लिखित पुराव्यावरती ते सत्य आहे असं मांडण्याची एका अर्थानं स्थिती ही इतिहासामध्ये सत्य म्हणून मान्य होणार नाही. ते तुम्हाला कॉर्पोरेटिव्ह एव्हिडन्सेस, तुम्हाला समर्थन देणारा दुसरा पुरावा लागतो. आणि ही एक बाब तुम्हाला दिसेल की वेगवेगळ्या साधनांमधून आर्किओलॉजिकल, लिटरी, त्यानंतर अन्य अॅनालिटिकल चौकटीमध्ये न्यूमेस्मॅटिक, इन्स्क्रिप्शन्स, तुम्हाला कोसंबी ज्या ज्या पद्धतीनं तथ्य गोळा करता येतील त्या पद्धतीनं तर्क गोळा तथ्य गोळा करतात. आणि ही फार महत्वाची गोष्ट आहे. प्राचीन भारताच्या इतिहासामध्ये प्रामुख्यानं लिखित साधनांचा पॉसिटी असल्या कारणामुळे, दुर्मिळता असल्या कारणामुळे प्राचीन भारताच्या इतिहास लेखनामध्ये तुम्हाला अनेकविध एका अर्थानं साधनांपासून तथ्य गोळा करावे लागतील. म्हणजे कोसंबी अँथ्रोपॉलॉजी पासून ते आर्किओलॉजी पर्यंत, न्यूमॅस्मॅटिक पासून ते लिटररी सोर्सेस पर्यंत साधनं गोळा करतायत. पण ही नेमकी साधनं गोळा करतायत यातच त्यांचं बळ आहे असं नाही, तर साधनांचा अर्थ कसा लावतात यात त्यांचं बळ आहे. आणि हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ती साधनं त्यांनी लिटरी वापरलीत आणि ते बहुभाषिक होते. हे एका अर्थानं दुर्मिळ गोष्ट आहे, म्हणजे अनपॅरलेल आहे. कोसंबींचं बहुभाषिक असणं हे अनपॅरलेल आहे. म्हणजे तुम्हाला असे इतिहासकार सापडणार नाहीत. आणि म्हणून तुम्ही कोसंबींच्या सारखे होऊ शकणार नाहीत हे जरी मान्य केलं तरी कोसंबींकडनं तुम्ही काय शिकू शकता, जरी तुम्हाला बहुभाषा आल्या नाहीत तरी काय शिकू शकता, तर ते हे आहे की कोसंबी कशा पद्धतीनं अनालिसिस करतात. उदाहरणार्थ आपण घेतलं तर प्रामुख्यानं तुम्हाला माहितीये की पूर्वशी उरुरवा, आपल्या उर्वशी पुरुरवा याची कथा आलेली आहे. आणि ती जी कथा आहे ती कथा ही विक्रमवर्षीय म्हणून जे कालिदासाचं महत्वाचं नाटक आहे त्या नाटकामध्ये ह्या कथेचा एक अंश येतो. त्यानंतर या कथेच्या संहिता ऋग्वेदामध्ये आहे, ऋग्वेदानंतर शतपथ ब्राह्मणामध्ये आहेत आणि अन्य ठिकाणी सुद्धा उर्वशी पुरुरवा या मिथकाची गोष्ट येते. आता हे मिथक आहे. मिथक हे इतिहासाचं साधन बनू शकतं का, तर येस, मिथक हे इतिहासाचं साधन बनू शकतं. विको नावाचा जो साधारणपणे 18व्या शतकातला विचारवंत, 18व्या-19व्या शतकातला विचारवंत होऊन गेला, त्याने मिथक हे इतिहासाचं साधन बनू शकतं हे सांगितलं. महात्मा फुलेंनी पण मिथकाचा उपयोग इतिहासाचं संशोधन करण्यासाठी केलेला आहे. त्याचे मुद्दा बाजूला ठेवू, पण मिथकाचा अधिक वैज्ञानिक दृष्ट्या अर्थ लावणं याच्यामध्ये पुन्हा लिटरी लिंग्विस्टिक अनालिसिस महत्वाचं आहे. मिथकाचं विश्लेषण, लिंग्विस्टिक अनालिसिस या सगळ्यांनी आपल्याला एका गोष्टीचा अर्थ कसा लावता येतो हे समजून घेण्यासाठी मिथ अँड रिअलिटी मधलं कोसंबींचं हे आर्टिकल आहे, ते आर्टिकल वाचणं गरजेचं आहे. त्याच्यातल्या खूप तपशिलांकडे मी जात नाही, पण तो धावत्या पातळीवरती दिसतोय तो मुद्दा काय आहे की कोसंबींचं म्हणणं असं आहे की या उर्वशी पुरुरव्याच्या कथेमध्ये प्राचीन कालखंडामधल्या नरमेधाचा संदर्भ आहे. आता हा जो त्यांनी मुद्दा मांडलेला आहे, हा मुद्दा त्यांनी कोणत्या तर्कांच्या आधारे, कोणत्या एव्हिडन्सच्या आधारे सिद्ध केला आहे हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी दिलेले पुरावे आणि प्रमाण काय आहेत हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. फार थोडक्यामध्येच मी सांगतो, त्यांनी हे सगळं जे अकाउंट आहे, उदाहरण सांगायचं म्हटलं तर ऋग्वेदामध्ये उर्वशी काय म्हणते, पुरुरवा काय म्हणतो, उर्वशी काय म्हणते, पुरुरवा काय म्हणतो, हे पूर्णतः मांडलेलं आहे. याच्या संबंधामध्ये संस्कृत तज्ञामध्ये असलेले जे वाद आहेत त्या वादांवर भाष्य केलेलं आहे. नीट समजून घ्या, ही सोपी बाब नाहीये. म्हणजे ही क्षमता कमवणं ही सोपी बाब नाही, ती आपल्याला नाहीये, आपण मान्य केलं. पण ते करतायत काय दुसरं हे अत्यंत महत्वाचं आहे. ते करतायत ते कोणत्याही लिटरी एका अर्थानं संदर्भांमध्ये त्याच्यामध्ये दडलेली तथ्य शोधणं, म्हणजे साहित्यिक एका अर्थानं एका विशिष्ट अभिव्यक्तीमध्ये
काय नेमकं पोटात दडलेलं आहे त्याचे संदर्भ, कारण इतिहासामध्ये वेगवेगळ्या कालखंडामध्ये त्याचं एक डिफॉर्मेशन, त्याच्यामध्ये बदल होतो, ते स्थित्यंतर होतात, लेखक आपला भाग त्याच्यामध्ये चढवतो आणि त्यामुळे त्यामधलं प्राचीन तत्व काय, प्राचीन पुरावा काय हे शोधण्यासाठी खास दृष्टी लागते. आणि ही दृष्टी जी आहे, ही दृष्टी कोसंबी आपल्याला स्पष्ट करतात. यामध्ये प्रामुख्यानं एक प्रमाण आहे की तू गंधर्व म्हणजे तू तुझ्या गावी परत जा, तू तुझ्या ठिकाणी परत जा, तू तुझ्या ठिकाणी परत जा, याचा जो एक विशिष्ट पातळीवरती लिंग्विस्टिक भाषिक अर्थ आहे, त्या भाषिक अर्थावरती कोसंबी बोललेले आहेत. तू 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 तुझ्या गावी गेलास, तू गंधर्व बनशील. गंधर्व या संकल्पनेचा अर्थ कोसंबींनी स्पष्ट केलाय आणि याचा अर्थ मृत्यू आहे, मेद आहे, असं स्पष्टीकरण कोसंबींनी केलेलं आहे. कोसंबींनी साहित्यामध्ये जे एका अर्थानं विवरण येतं, त्या विवरणामध्ये दडलेले हे शब्दांचे अर्थ उकलून प्रामुख्यानं ही उर्वशी पुरव्याची जी कथा आहे ती प्राचीन नरमेधाची कथा आहे असं सांगितलेलं आहे. आणि या नरमेधाची जी संपूर्ण व्यवस्था आहे त्याच्यामध्ये एक सर्वसाधारणरित्या जे एक स्थित्यंतर कोसंबी दाखवतात ते फार इंटरेस्टिंग आहे आणि ते आहे ते मॅट्रिलिनी टू पॅट्रिलिनी, मातृपरंपरा ते पितृपरंपरा, मातृसत्ता ते पितृसत्ता, असं स्थित्यंतर प्राचीन भारतामध्ये प्राग ऐतिहासिक काळामध्ये घडतं आहे. याच्याविषयी कोसंबी स्पष्टीकरण देत आहेत. म्हणजे वैदिक वाङ्मयामध्ये दडलेलं प्रागैतिक इतिहासाची जी काही तथ्य आहेत ती तथ्य उलगडून सांगण्यासाठी लिटररी क्रिटिसिझम, लिंग्विस्टिक भाषाशास्त्रीय अध्ययन हे कोसंबी पणाला लावत आहेत. कोसंबींचा तो लेख अनेक अर्थानं महत्वाचा आहे. आपल्या ज्यांना कुणाला एखाद्या विशिष्ट साधनांचं, आधारांचं विश्लेषण करायचं आहे, ते करताना काय काय करावं लागतं, कोणती मेहनत घ्यावी लागते, कशी मेहनत घ्यावी लागते, हे समजण्यासाठी सुद्धा ते उपयोगाचं उदाहरण आहे. तुमच्यापैकी काही जण या प्रकारचं एका अर्थानं विश्लेषण करू शकतात. ही गोष्ट जशी कोसंबी करतायत तसं कोसंबी अनेक गोष्टी एकत्र करण्याचा जो मुद्दा आहे, म्हणजे दे ब्रिंग आउट सेव्हरल काइंड्स ऑफ इन्क्वायरीज टुगेदर. आणि ही फार फॅसिनेटिंग बाब आहे कोसंबीची. कोसंबी एक शोध जो आहे तो शोध हा एका प्रश्नाचा बनवतच नाही. कोसंबी कोणताही शोध जो आहे तो शोध हा बहुविध पातळीवरच्या एका अर्थानं एन्क्वायरीचा बनवतात. आता तुम्ही जर त्यांचा लेख घेतला, तो लेख प्राचीन काळापासून ते मध्ययुगीन काळाला व्यापणारा असा तो लेख आहे. तो भगवद्गीतेवरचा लेख आहे आणि हा जो भगवद्गीतेवरचा लेख आहे त्या भगवद्गीतेवरच्या लेखामध्ये कोसंबींनी किती प्रश्न विचारलेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्ही थक्क व्हाल. म्हणजे कोसंबी 2-2 पॅरेग्राफच्या मागं किंवा एकेका पॅरेग्राफमध्ये 2-2, 3-3 प्रश्न विचारत राहतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं या भगवद्गीतेच्या चौकटीत द्यायला लागतात. एक म्हणजे सिंक्रेटिझमचा प्रश्न आहे. भारतामध्ये देवतांच्या मध्ये समन्वय कसा बनत गेला, म्हणजे कृष्ण या प्रतिमेचा एका अर्थानं भारतातलं इव्होल्युशन काय आहे, हा एक मेजर प्रश्न त्यांनी विचारलाय. आणि त्या अनुषंगाने वेगवेगळी मिथकं आहेत की क्षीरसागरामध्ये पहुडलेला विष्णू आहे, त्याचं प्रतीक काय आणि त्याचा संबंध हा प्रामुख्याने मेसोपोटेमियन सभ्यतेशी काय आहे, इजिप्शियन सभ्यतेशी काय आहे, जगातल्या वेगवेगळ्या मायथॉलॉजी, जगातले वेगवेगळ्या इकॉलॉजिकल रेफरन्सेस या फ्रेमवर्कमध्ये कृष्णाची जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेचा ते शोध लावायचा प्रयत्न करतात. एक केव्ह पेंटिंग आपल्याला दिसतं. त्या केव्ह पेंटिंग मध्ये सुदर्शन चक्रासारखं एक चक्र घेतलेला एक वीर आपल्याला दिसतो आणि तुम्हाला दिसतं की अरे बापरे, हा जो एक प्राग ऐतिहासिक कालखंडामध्ये असलेला एक कुणीतरी नायक आहे, वीर आहे, ज्याला जो ऐतिहासिक होता, पण त्या ऐतिहासिक असलेल्या त्या नायकाचं किंवा त्या एका रूपाचं एका अर्थानं बदल, स्थित्यंतर कशी कशी होत गेली आणि त्या स्थित्यंतराचा एका अर्थानं उलगडा कोसंबींनी तुम्हाला या पहिल्या पार्ट मध्ये केलेला आहे. नंतर एक महत्वपूर्ण गोष्ट त्यांनी खुलासेदार सांगितलेली आहे की गीतेचं प्रयोजन काय, गीता करते काय
आणि गीता समजून घेण्यासाठी त्यांनी जे 2 प्रश्न विचारलेत ते 2 प्रश्न फार इंटरेस्टिंग प्रश्न आहेत आणि ते प्रश्न आपण सगळ्यांनी काही स्वरूपामध्ये समजून घेणं गरजेचं आहे. एका अर्थानं एक महत्वाची गोष्ट आहे की कोसंबी कोणत्याही विचारसरणी ज्या ते विचारसरणी वर्गाच्या चौकटीत कशा काम करतात याच संदर्भात बोलतायत. आणि त्यांची जी एक मेथड आहे, तुम्हाला सतत सांगतो की मार्क्सवादी अभ्यास पद्धती हा त्यांचा एक महत्वाचा आधारबिंदू राहिलाय. आणि अनेक जण त्यांच्या मार्क्सवादाला बाजूला करून समजून घ्यायचा प्रयत्न करत असतील कोसंबींना, तर तो फार इष्ट होणार नाही. त्यामुळे वर्गीय चौकटीमध्ये ते अर्थ लावतायत की ही गीता काय आहे, आणि त्यामुळे गीता काय आहे हे ते जे सांगण्याचा प्रयत्न करतायत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 2 प्रश्न ते उपस्थित करतायत की गीता ही 2 गोष्टी साध्य करते. एक म्हणजे तत्कालीन कालखंडामध्ये ब्राह्मणवाद आणि ब्राह्मणवादातल्या काही गोष्टी मान्य नसलेले राज्यकर्ते आहेत. त्यांना ब्राह्मणवादांमधल्या काही गोष्टी मान्य नाही आहेत. त्यांना त्या गोष्टी पटवून सांगणं, त्या गोष्टी त्यांच्या गळी उतरवणं, आणि ब्राह्मणवादामध्ये सुद्धा ज्या गोष्टी आहेत त्या न दुखावता ब्राह्मणवादाचं समर्थन करणं, यासाठी म्हणून गीता लिहिली गेलेली आहे. असं उत्तर त्यांनी शोधून काढलंय. म्हणजे गीतेचं प्रयोजन काय, असा त्यांनी जसा प्रश्न विचारला तसं गीतेचं प्रयोजन काय त्याचं उत्तरही त्यांनी दिलं. आता हे उत्तर तुम्ही स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं याच्याबद्दल तुम्ही चर्चा करू शकता. मी तुम्हाला पुन्हा सांगेन, कोसंबींची प्रत्येक उत्तरं तुम्ही रास्त मांडली पाहिजेत, योग्यच मांडली पाहिजेत आणि ती चूक नाहीत असं म्हणणं आणि ते फारच बरोबर होते असं म्हणण्याच्या फंदात जरी पडला नाही तरी देखील गीतेचं प्रयोजन शोधणं ही जी बाब आहे ती कोसंबी करतायत. आणि मग त्या अनुषंगानं कोसंबी या गीतेला सरंजामी समाजाचं तत्वज्ञान म्हणतात. सरंजामी समाजाची जे एक विशिष्ट पातळीवरचं तत्वज्ञान आहे ते भक्ती आहे, आणि ते भक्तीचं तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न, की ते भक्तीचं तत्वज्ञान देण्याचा प्रयत्न गीतेनं केला आहे असं कोसंबी सांगतात. कोसंबींची ही जी संगती आहे ती संगती त्या म्हणजे एका अर्थानं म्हणाल तर प्राचीन, ते एका अर्थानं मध्ययुगीन आधुनिक, म्हणजे आधुनिक तर आहेच त्याच्यामध्ये, कारण त्याच्यावरती त्यांनी गीता रहस्याच्या टिळकांच्या लेखनावरती कॉमेंट केली आहे. त्यानंतर त्यांनी संत चळवळीवरती कॉमेंट केली, त्यांनी चक्रधराच्या वरती कॉमेंट केली. सगळ्या एका अर्थानं इतिहासाच्या पटावरती ते एका अर्थानं ते उभे करतात. म्हणजे इतिहास आणि एका अर्थानं वर्तमान याच्यामध्ये एका अर्थानं सगळा जो काही स्थित्यंतराचा वहिवाट आहे, स्थित्यंतराचा जो एक विशिष्ट प्रकारचा मार्ग आहे, तो मार्ग उकलून दाखवण्याचा तो प्रयत्न करतात. आणि त्या अर्थानं ते मूलगामी पातळीवरचं विवेचन करतात. म्हणजे कोसंबींचं म्हणणं हे भक्तीच्या चळवळीमध्ये माझे काय मतभेद आहेत, त्यांचे काय म्हणणं आहेत, हा मुद्दा आपण कधी चर्चा करू शकतो. पण तरी देखील महत्वाचं काय आहे की ते आपल्याला एकंदरीतच मानवी एक्झिस्टन्सचा, इतिहासामधल्या स्थित्यंतराचा अर्थ लावण्याच्या बाबतीत फार मोलाची जबाबदारी पार पाडतात. मी त्यांच्याकडनं खूप शिकलेला एक विद्यार्थी आहे. म्हणजे त्यांच्या इतकी झेप माझ्यामध्ये अंश मात्रही नाहीये. पण मी तुम्हाला सांगेन की काही शक्तीस्थळ कोसंबी तुम्हाला कसे देतात याचं उदाहरण देऊन मी माझं विवेचन जे आहे ते विवेचन थांबवतो, कारण तुम्हाला सगळ्यांना माझ्यावरती चर्चा करायची आहे. तर त्यातला जो गाभ्याचा मुद्दा जो आपल्याला दिसतो आहे ते कोसंबी फार शार्प पद्धतीनं भारतातल्या सामाजिक आर्थिक स्थित्यंतराचा एक पट उकलण्याचा प्रयत्न करतात. त्यातलं एक महत्वाचं सूत्र त्यांचं जे आहे की जे अनेकांच्या वरती त्यांचा प्रभाव पडलाय, ते म्हणजे भारतातल्या कास्टचं इव्होल्युशन कसं झालं, भारतातल्या जातीचं स्थित्यंतर कसं झालं, आणि भारताच्या जातीचं स्थित्यंतराविषयी त्यांचं जे एक विशिष्ट प्रकारचं प्रारूप आहे ते प्रारूप असं आहे की ट्राईब, पीसंट्री, इनटू कास्ट. म्हणजे ते 3 अवस्था सांगतायत. एक गणसमाज, गणसमाजानंतर शेती, शेतीनंतर जात, अशा 3 अवस्थाक्रमातून जाती संस्था उदयाला आली असं त्यांचं विवेचन आहे. हे जे त्यांचं म्हणणं आहे, हे म्हणणं त्यांनी आता पुन्हा अँथ्रोपॉलॉजिकल पुरावे, लिटररी पुरावे असं सगळं आपण करू शकतो की त्यांनी हे करताना काय काय उद्योग केलेले आहे. याच्यावरचा कुमकुम रॉय यांचा कोसंबींचं जातीच्या एकंदरीत विकासाबद्दलचा लेख आहे, तो तुम्ही बघा. तो क्रिटिकल लेख आहे, तो एक अर्थानं त्यांचं खंडन करणारा लेख आहे.
म्हणजे हा मुद्दा बाजूला ठेवूया आपण. त्यांचं खंडन करायला सगळेजण एका अर्थानं करू शकतात आणि तो आपल्याला मान्य असलेला मामला आहे. पण कोसंबी हे जे म्हणतायत त्याला जी प्रमाणं देत आहेत ती प्रमाणं फार पॉवरफुल प्रमाण आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी कोसंबींचं सिद्धांतन का स्वीकारतो यासाठी माझी स्वतःची कारणं मी तुम्हाला देऊ शकतो आणि ती कारणं मी थोडीशी देऊनच याचं विवेचन करेन. कोसंबी असं म्हणतायत की काय एक अर्ध स्थित्यंतर असतं, तर त्या स्थित्यंतरामध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते की जे प्राचीन जे गण होते त्या गणामध्ये जी समाज बांधणी आहे, जे सोशल कन्स्ट्रक्ट आहे, या सोशल कन्स्ट्रक्ट मध्ये गण या संस्थेबरोबर ती कुल ही संस्था आहे. बरोबर, कुल ही संस्था आणि गण ही संस्था आहे. आणि तुमच्या लक्षात असेल की ही जी संस्था आहे ती संस्था जेव्हा शेतीचा तुम्ही स्वीकार करता तेव्हा शेतीच्या स्वीकारामध्ये तुम्ही गण या संस्थेपासून दुरावता, कारण पूर्णच्या पूर्ण गण एका ठिकाणी राहत नाही. एका विशिष्ट खेड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची भूमी याचं वसाहतीकरण केलं जातं. सगळ्या भारतामधला खेडी वसवण्याचा जो एका अर्थानं आकृतीबंध आहे, या आकृतीबंधामध्ये समुदाय जो असतो तो समुदाय एका विशिष्ट प्रकारच्या स्मॉल छोट्या कॅटेगरीमध्ये उभा राहत असतो आणि तो एका अर्थाने विकसित होत असतो. म्हणजे गाव वसवणं आणि गाव वसवताना गण जो आहे तो गण हा एका अर्थानं फुटत असतो, त्याचं डिट्रायबलायझेशन होत असतं. आणि हे डिट्रायबलायझेशनची प्रोसेस जी आहे त्या प्रोसेसमध्ये शेती विस्तारत असते. प्रामुख्यानं कोसंबींनी भारताच्या इतिहासाच्या 6 अवस्था सांगितल्यात. आता त्या सगळ्या 6 अवस्थांची चर्चा करायचं कारण नाही. ते प्रामुख्यानं हरप्पन फेज म्हणतात, त्यानंतर आर्यनायझेशनची फ्रेम म्हणतात. नंतर तुम्हाला माहिती असलेल्या पद्धतीनं ज्या कालखंडामध्ये 2 वर्ण होते, 3 वर्ण होते, गणसमाज होता. नंतर ते सांगतात त्याप्रमाणे चातुर्वर्णक समाज आणि नंतरची स्थित्यंतर. आपण त्याच्यात फार पडायला नको. आपण त्यांच्या पिरियडायझेशनवर चर्चा कधी नंतर करू. मुद्दा यातला हा आहे की हे जे स्थित्यंतर घडत आहे ते स्थित्यंतर घडताना ही जी एका अर्थानं कुलचिन्ह आहेत ती कुलचिन्ह आजही दिसतात. म्हणजे प्रामुख्यानं तुमच्यापैकी बहुतेकांना हे माहिती असेल की देवक प्रत्येक कुटुंबामध्ये घरामध्ये आहे आणि हे देवक जे आहे ते देवक हे तुमच्या अर्थानं एका विशिष्ट पातळीवरती एक्झोगामीला घडवणारं, एक्झोगामीचं एका अर्थानं आकृतीबंध रचणारं गोष्ट आहे. म्हणजे यामध्ये एक देवक असेल तर विवाह करू शकत नाही आणि या चौकटीमध्ये आपल्याला हे महत्वाचं आहे की ती जी एक्झोगामी आहे त्या एक्झोगामीचं जे एकंदरीत आकृतीबंध आहे तो तुम्हाला दिसतो तो अगदी गणसमाजाचा आहे आणि तो गणसमाजाचा आकृतीबंध जाती समाजामध्ये कंटिन्यू होतो. ही जी स्थित्यंतर घडत आहे या स्थित्यंतरामध्ये कोसंबी जे विशिष्ट प्रकारचं पॅराडाईम सांगतायत, भौतिक पॅराडाईम सांगतायत, तो आहे तो म्हणजे या अर्थव्यवस्थेच्या एकीकरणाचा. इंटिग्रेशन जे आहे, वरकड अपहरण करण्याची जी पूर्ण प्रोसेस असते त्या प्रोसेसमध्ये सामाजिक इंटिग्रेशन, सोशल इंटिग्रेशनची एक प्रक्रिया काम करत असते. उत्पादन पद्धती, वेगवेगळ्या उत्पादन पद्धतीमध्ये जगणारे भारतातले समूह जे आहेत त्या समूहांना एकवटणारी, त्यांना एकत्र आणणारी अशी व्यवस्था म्हणून जातीव्यवस्थेच्या उदयाची प्रक्रिया कोसंबी सांगतात. आणि ती सांगताना ते प्रामुख्यानं अकल्चरेशन म्हणजे संस्कृती समन्वय या संकल्पनेचा उपयोग करतात. संस्कृती समन्वयाची त्यांची संकल्पना ही अशी आहे की वेगवेगळे समुदाय म्हणजे गणसमाज आणि शेती समाज यांच्यामधले घेवाणदेवाण किंवा जे आक्रमक पशुपालक समाज आहेत, राज्यकर्ते समाज आहेत आणि स्थिर समाज यांच्यामधल्या विनिमयाची गोष्ट, प्रत्येक समूहामधल्या विनिमयाची बाब म्हणून अकल्चरेशनची संकल्पना ते सांगतात. ही जी अकल्चरेशनची संकल्पना ते सांगतात त्या चौकटीमध्ये आपल्याला भारतामधल्या एकंदरीत स्थित्यंतराचा क्रम लावता येतो आणि हा जो क्रम आहे हा क्रम फार एका अर्थानं अचूकपणानं आपल्याला समजून घेता येतो. सुरुवातीच्या कालखंडामध्ये जे एक विशिष्ट प्रकारचं ब्राह्मणीकरण आपल्याला घडताना दिसतं, जाती एकवटताना त्याच्यामध्ये वेगवेगळे समूह आहेत, त्या समूहातले जे देव आहेत किंवा त्यांचे टोटेम आहेत, गणाची चिन्ह आहेत, ती गणाची चिन्ह जे प्रमुख देवता आहेत त्या देवतांच्याशी जोडले जातात. उदाहरण सांगायचं म्हटलं तर गणेश जो आहे तो गणेश शिवाच्या याच्यामध्ये दाखल होतो. जो साप आहे
जो गणचिन्ह आहे किंवा नाग जे गणचिन्ह आहे ते गणचिन्ह हे शिवाच्या गळ्यावरती येतं किंवा ते विष्णूच्या शेषशाही नाग म्हणून त्याला एका अर्थानं बेड पुरवण्यासाठी त्याला एका बंच पुरवण्यासाठी उपयोगी पडतं. या अर्थानं ही जी प्रक्रिया आहे, पहिली जी प्रोसेस आहे ती एकीकरणाची प्रोसेस घडते. दुसरी एकीकरणाची प्रोसेस जी आहे ती म्हणतात ती म्हणजे मायथॉलॉजीच्या विकासातून, मिथकांच्या विकासातून, मिथकांच्या बरोबरती मिथकांच्या तर्कांच्या विकासातून हे एकीकरण केलं जातं. आणि तिसरी जी आहे ते म्हणजे खास तत्वज्ञानाच्या घडणीतून. आणि ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भक्तीचं तत्वज्ञान, अद्वैत, विशिष्ट अद्वैत अशा प्रकारच्या तत्वज्ञानाच्या परिघामध्ये जाती संस्थेचं किंवा वेगवेगळ्या या उत्पादन पद्धतीमध्ये जगणाऱ्या समूहांना आर्थिकदृष्ट्या एकात्म करणारी प्रक्रिया म्हणून त्यांनी मुख्यतः या अकल्चरेशनच्या प्रोसेसचा विचार केलेला आहे. मी तुम्हाला सांगेन की माझेही कोसंबींच्या बरोबर मतभेद आहेत. यापूर्वी कोसंबींच्याकडनं खूप शिकून म्हणजे कॉम्रेड शरद पाटील यांचं जे इतिहास लेखन आहे ते खूपसं डी कोसंबींच्या खांद्यावरती उभं राहून केलेलं इतिहास लेखन आहे. आर्किओलॉजी बद्दल, पुरातत्वविषयीचं किंवा प्राचीन इतिहासाबद्दलचं जे अनेक एका अर्थाने इन्क्वायरीज आहेत, त्या इन्क्वायरीज कॉम्रेड शरद पाटलांनी पुढे नेलेल्या आहेत. त्या अर्थानं शरद पाटलांनी सुद्धा कोसंबींवरती टीका केली. त्यांनी जातीला वर्ग मांडले आणि एका अर्थानं भारतीय एकत्रित वास्तवाचं आकलन त्यांचं त्यामुळं हे त्रुटीयुक्त किंवा दोषयुक्त आहे असं त्यांचं जे म्हणणं आहे ते मी मान्य करतो. पण तरी देखील मी तुम्हाला सांगेन की कोसंबी भारतातल्या एकंदरीत चित्यंतराचा एक मूलगामी वेध घेतात. ते मार्क्सवादी आहेत याचा अर्थ ते आंधळे मार्क्सवादी आहेत असा नाही. मार्क्सवाद ही एक विशिष्ट पातळीवरती अशी विचार करण्याची पद्धत आहे की ज्या पद्धतीमध्ये तुम्हाला सत्य जे आहे ते सत्य स्वीकारणं भाग आहे. म्हणजे आपलं जे मार्क्सवादाचं सत्य आहे ते सर्व दूर सिद्ध करणं म्हणजे मार्क्सवाद नाही. समजा वास्तव सिद्धांतापेक्षा वेगळं असेल तर त्यामुळे दुरुस्ती करणं हे मार्क्सवादामध्ये बसतं. किंवा मार्क्सवाद त्यामुळं सतत बदलणारी अशी व्यवस्था आहे. म्हणजे मार्क्सवादाचं सिद्धांत हे सातत्यानं बदलत ठेवणं, कारण समाज बदलतोय तर समाजवादाचं तुमचं आकलन हे पूर्णतः पोथीसारखं, पूर्णतः एका विशिष्ट प्रकारच्या ग्रंथासारखं कायम तेच राहील असं नाही. ते सातत्यानं बदलत राहतं आणि ते बदललं पाहिजेत ही जी भूमिका आहे त्यातून त्यांनी मार्क्सवादाच्या संबंधातले जे अनेक सिद्धांत होते त्याला एका अर्थानं खोडून काढलेले आहे. त्यांचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर मार्क्सचं जे म्हणणं आहे एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शनच्या बद्दल, त्याच्याबद्दल कोसंबींनी जे विश्लेषण केले ते फार महत्वाचं आहे. आणि ते एका अर्थानं तुमच्या लक्षात असेल की आत्ताचा जो समाज आहे त्या समाजाचा एका अर्थानं जे काही अस्तित्व आहे त्या अस्तित्वाचा आधार घेऊन शोध नाही. जी कल्पना एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये मांडलेली आहे त्याच्यामध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही हे कल्पना आहे. दुसरी कल्पना जी आहे ती कल्पना तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की त्यामध्ये इरिगेशनच्या सगळ्या सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीम स्टेटनं ओन केलेल्या असतात. तिसरी गोष्ट तुम्हाला दिसते की याच्यामध्ये स्टॅटिक समाज स्टॅटिक असतो. चौथी गोष्ट तुम्हाला एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन मध्ये दिसते ती म्हणजे जे देवाणघेवाण आहे ती देवाणघेवाण सीमित असते. आता हे जे काही कन्स्ट्रक्ट आहे एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शनचं ते चूक आहे हे कोसंबी सांगतात. आणि ते म्हणतात की भारतामध्ये हे काय आहे की तुम्ही काय करत जाता, ज्या जाती समाजाला स्टॅटिक म्हटलं जातं त्या जाती समाजामध्ये एक सेल्फ सफिशियन्सी नावाची काही गोष्ट नाही आहे. जे कार्ल मार्क्स गृहीत धरतो आहे की सेल्फ सफिशियन्सी आहे तसं काही नाही. तुम्ही लोखंड कुठनं घेणार, लोखंडाच्या वस्तू कुठनं आणणार, तुम्ही मीठ कुठनं आणणार. तुम्ही जर बारकाईनं पाहिलं तर अशा प्रकारचं स्थितिशीलता ही भारतीय समाजात नव्हती असं कोसंबी सांगतात. कोसंबींनी प्राचीन गुलामगिरीची अवस्था ही भारतात नव्हती असं जे सांगितलं ते फार बरोबर सांगितलं. आता त्यांनी त्याच्यासाठी हेलोट म्हणजे स्पार्टामध्ये जे गुलामी नसत आणि जे फ्री नागरिकही नसत, मुक्त नागरिकही नसत, त्याच्या मधली जी कम्युनिटी आहे त्याला हेलोट असं म्हटलं जायचं. ते हेलोट ही संकल्पना घेऊन भारतामधल्या शूद्र उदयाची संगती लावायचा प्रयत्न कोसंबींनी केलेला आहे. आणि तोही एका अर्थानं फार महत्वाचा असा प्रयत्न असला तरी देखील आपल्याला भारतामधली जी विशिष्ट प्रकारची शूद्र संकल्पना आहे त्याचा उदय आणि त्याची एक संकल्पनात्मक ठेवण ही वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्याची गरज आहे.
कोसंबींचं इतिहास लेखन हे अतिशय रिच आहे, समृद्ध आहे आणि त्याच्या खूप आयडियाज ज्या आहेत त्या आयडियाज आपण अजिबातच एका अर्थानं वापरलेल्या नाहीत. म्हणजे अनेक त्यांनी उभ्या केलेल्या कल्पना अक्षुण्ण आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर त्यांनी भर्तृहरीच्या संबंधात केलेलं क्रिटिक आहे. मी त्यांच्याकडनं भर्तृहरी ह्याबद्दलचं वाचलं. नंतर मी ताराबाई शिंदे यांचं भर्तृहरीचं क्रिटिक वाचलं आणि माझं भर्तृहरीचं वेगळंच आकलन मी एका छोट्याशा लेखात केलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगेन की ते एक मीमांसा करण्याची, भौतिकवादी मीमांसा करण्याचा जो आकृतिबंध देतात, तो आकृतिबंध वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेला आहे. न्यूमॅस्मॅटिक बद्दल त्यांनी केलेलं काम जे आहे तेही एका अर्थानं वादातीत आहे. त्याच्या म्हणजे त्याला वादच होऊ शकतात, अनेक मुद्दे त्याच्यावरती वाद घातलेत. वादातीत या अर्थानं की खूप वेगळं आणि मोठं आहे, की ज्या प्रकारे स्टॅटिस्टिक्सचा उपयोग त्यांनी केला त्यातनं काढलेले निष्कर्ष तुम्ही कदाचित नाकारा, परंतु स्टॅटिस्टिक्सचा उपयोग हा नानकशास्त्रामध्ये महत्वाचा आहे आणि सामाजिक आणि आर्थिक प्रश्न विचारून करणं गरजेचं आहे. न्यूमॅस्मॅटिक म्हणजे फक्त अबोर्स अँड डिवोर्स वाचणं, या पलीकडे न्यूमॅस्मॅटिकला अर्थ नव्हता. त्या न्यूमॅस्मॅटिकला अर्थव्यवस्थेच्या स्थित्यंतराचा शोध घेण्यासाठी उपयोगात आणणं हे कोसंबींनी केलंय. हे जे काही न्यूमॅस्मॅटिकचे सो कॉल्ड तज्ञ असतात ते अबोर्स रिव्हर्स वाचतात. या नाण्यावरती अमुक आहे, ज्ञान त्या नाण्याच्या छाप्यावरती आहे आणि काट्यावरती हे असं त्यांचं विवेचन साधारणतः असतं आणि प्रामुख्यानं त्या चौकटीमध्येच ते बोलतात. त्याच्या पलीकडे जाणारं मूलगामी असं न्यूमॅस्मॅटिक मधलं संशोधन त्यांचं आहे. इन्स्क्रिप्शनचा त्यांनी केलेला उपयोग, इन्स्क्रिप्शन त्यांनी केलेलं वाचन, भारतातल्या सरंजामशाहीच्या उदयामध्ये इन्स्क्रिप्शनचा त्यांनी केलेला उपयोग अफलातून आहे. कोसंबी हे प्राचीन भारताच्या, मध्ययुगीन भारताच्या, आधुनिक भारताच्या इतिहास लेखनामध्ये खूप महत्वाचे असे इतिहासकार आहेत. म्हणजे त्यांना वाट पुसत जर आपण इतिहास लेखन केलं तर इतिहास लेखन अधिक समृद्ध होऊ शकतं असा विश्वास व्यक्त करतो. आणि मला जो 40 मिनिटाचा अवधी दिला त्या अवधीतच मी हे पूर्ण केलं असं एक समजून माझं विवेचन थांबवतो. आणि कुतूहल शाळेसारख्या पहिल्या उपक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं त्याबद्दल सगळ्या मित्रांचं मी आभार मानतो. आणि तुमची काही प्रश्न उत्तर असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं किंवा एका अर्थानं तुमच्याबरोबरचा संवाद किंवा चर्चा आपण करूयात. डी कोसंबींची सैद्धांतिक दृष्टी आणि संशोधनाची पद्धती याविषयी सरांनी बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल कुतूहल शाळेच्या वतीने आम्ही सगळे सहध्यायी आपले आभार मानतो सर. यानंतर आपल्याकडे 10 मिनिटं आहेत प्रश्न उत्तर घेण्यासाठी. वेळेच्या बंधनामुळे आपल्याला जास्त प्रश्न उत्तर घेता येणार नाही, पण 10 मिनिटांमध्ये आपण काही प्रश्न असतील तर ते घेऊयात. आणि तरी काही लोकांना जर काही प्रश्न असतील तर तुम्ही आमच्या कुतूहल शाळेच्या ईमेल ID वर पाठवू शकतात. आम्ही ते सरांना पुढे फॉरवर्ड करू आणि सरांचं त्यावर काही लिखित उत्तर असेल तर तेही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. प्रश्न आलेले आहेत देवा, वाचू का? हो, वाच. हा, तर सरांना प्रश्न एक रुपेश म्हणून आहे, त्यांनी विचारला की if Gita was a philosophy of feudal society, then why its interpretation or critical understanding was felt necessary even in the 20th century? काय आहे की कोसंबींचं जे आकलन आहे ते आकलन एका भूमिकेतून आलेलं आहे. म्हणजे कोसंबी जे म्हणतायत त्या तथ्य आहे. म्हणजे काय तथ्य आहे तर तुम्हाला ईश्वर आणि भक्त याचा संबंध जो आहे त्या संबंधामध्ये सर्व्हिलिटी ज्याला म्हटलं जातं, म्हणजे शरणागतता जी म्हटली जातं, ती शरणागतता भक्तीचा एक गाभा आहे. म्हणजे भक्ती हे मानवी संबंधाचं कोणतं रूपक, भक्ती हे मानवी संबंधाचा काय संदेश देतं, तर तो संदेश साफ आहे. म्हणजे तुम्ही जर देव आणि भक्त याचा संबंध जर भक्तीमध्ये समजून घेतला तर भक्ताची शरणागती, भक्ताची अधीनता आणि भक्ताचं दास्यता हे या भक्तीमध्ये ही सेलिब्रेट केली जाते, त्याच्यामध्ये ती मांडली जाते. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट आपल्याला लक्षात असेल की जे कार्यकारणा संबंधातले प्रश्न आहेत, म्हणजे उदाहरण सांगायचं म्हटलं तर चोखामेळा हा
त्या कालखंडातला प्रतिभावंत संत होता आणि हा प्रतिभावंत संत असताना सुद्धा त्याला अस्पृश्यता सहन करावी लागली. तर त्या अस्पृश्यतेचं कारण काय, अस्पृश्यतेची दुःख आणि वेदना मला का भोगावी लागते, याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे भक्ती देतं आणि ते प्रामुख्यानं पुनर्जन्म सिद्धांत कर्म सिद्धांताच्या चौकटीत देतं आणि सांगतं की तुमचा स्वधर्म जो आहे, म्हणजे गीता नावाचं टेक्स्ट जे आहे ते गीता या टेक्स्टमध्ये प्रामुख्यानं स्वधर्म पाळा असं एक म्हणणं आहे. स्वधर्म तुमचा पाळला पाहिजे. स्वधर्म निधनेश्रेय. तर मला तो श्लोक येत नाही, एवढं माझं संस्कृत पाठांतर नाही, पण तुम्ही तो श्लोक काढून बघू शकता आणि ज्ञानेश्वरीचं पण त्याच्या संबंधातलं विश्लेषण पाहू शकता. तुमच्या वाट्याला आलेलं, मग तुम्ही स्त्री म्हणून किंवा तुम्ही उदाहरणार्थ न्हावी असाल, चांभार असाल, लोहार असाल, सुतार असाल, ते तुम्हाला केलं पाहिजेत आणि ते करताना तुम्ही ईश्वराची भक्ती करा आणि तुम्हाला हे होईल. हे तत्वज्ञान जे आहे ते सरंजामी सत्ता संबंध जे आहे त्या सत्ता संबंधांची चौकट हे टिकवणार आहे. पण इथे एक महत्वाचा मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा की जो कोसंबींकडनं सुद्धा एका अर्थानं दुर्लक्षित झालाय, की जो आपल्याला समजून घ्यावा लागेल तो म्हणजे असा की जे तत्वज्ञान असतं, उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर पितृसत्तेचं तत्वज्ञान असतं, त्या पितृसत्तेच्या प्रचलित तत्वज्ञानाच्या परिघातच विग्रह उभा राहत असतो. म्हणजे विग्रह हा जेव्हा मी ज्या विशिष्ट प्रकारच्या विचारसरणीच्या चौकटीमध्ये आहे तिथंच मी भांडायला सुरुवात करतो, तिथंच वाद घालायला सुरुवात करतो. म्हणजे कुटुंब आहे तर कुटुंबामध्ये पितृसत्ताक एक विचारसरणीचा एका अर्थानं अंमल असतो. त्या पितृसत्ताक विचारसरणीच्या चौकटीमध्येच प्रतिकार सुरू होत असतो आणि ती गोष्ट आपण समजून घेणं गरजेचं आहे. हे खरं आहे की भक्तीला हे एलिमेंट, भक्तीचा हा एक मुद्दा आहेच. ती भक्ती ही मुख्यतः ब्राह्मणी एका अर्थानं श्रद्धेकडून ब्राह्मणशाहीकडनं सरंजामशाहीचं एका अर्थानं समर्थन करण्यासाठी जशी वापरली, तसं भक्तीला बंडखोरीचं जे रूप आहे ते संत चळवळीने दिलं. त्यामुळे गीता जे म्हणतेत ते संत म्हणतायत असं नाही. फरक समजून घ्या. म्हणजे संत भक्ती चळवळचाच मुद्दा उपस्थित करतायत, परंतु संत जे भक्ती चळवळ करतायत ती भक्ती ही जशीच्या तशी गीतेत सांगितली आहे असंच तुम्ही मानायला लागलात तर गोंधळ येईल. तसा प्रभाव त्यांच्यावरती आहे. उदाहरणार्थ तुकाराम महाराजांना गीता कळली म्हणजे त्यांनी स्वतः गीता वाचलेली नाहीये, त्यांनी ज्ञानेश्वरांच्याकडून गीता समजून घेतलेली आहे. म्हणजे त्यांना गीता माहिती होऊ शकत होती, वाचू शकत होते, समजून घेऊ शकत होते, हा वेगळा मुद्दा. पण ज्ञानेश्वरांच्याकडनं त्यांना गीता समजलेली आहे किंवा अन्य संतांना तर त्या अर्थानं ती एका अर्थानं ज्ञानेश्वरांकडनं समजलेली आहे आणि त्यामुळे अर्थातच समजून घेणं गरजेचं आहे की त्या परिघामध्ये त्यांनी आपला एक स्वायत्त परिघ उभा केलेला आहे. ती समता आणि भातृभाव जो आहे तो तुम्हाला पंढरपूरच्या वाङ्मयात दिसतो, पंढरपूरच्या एका अर्थानं वाळवंटात दिसतो की हे सगळे वारकरी जे आहेत ते एकमेकांना पाया पडण्याचा प्रयत्न करतात. भक्ती हे ग्राउंडिंग आहे जिथं बंडखोरीला अवकाश प्राप्त होतो. मी ईश्वराच्या जवळच आहे, मी ईश्वराच्या नजीकच आहे आणि त्यामुळं मला काही विशिष्ट स्थान आहे या कल्पनेमधून एक बंडखोरी आकार घेते आणि त्या बंडखोरीनं सातत्यानं जाती व्यवस्थेच्या, स्त्री पुरुष विषमतेच्या एका अर्थानं संस्थात्मक गोष्टींना आव्हान द्यायचा प्रयत्न केलाय. मग तुम्हाला भक्तीच्या परिघामध्ये बहिणाबाईंनी वज्रसूचीचं भाषांतर केलेलं दिसतं, नामदेवांचं सुद्धा आहे, त्यांच्याही लेखनामध्ये जाती व्यवस्थेला आव्हान दिलंय. सबका वर्ण गया दूध, तुम कहा के ब्राह्मण हम कहा के सूद. तुम्ही कुठले सगळे दूध पितात, सगळ्यांचंच वर्ण म्हणून सगळ्यांना दूध पिऊनच जन्माला येतात ना, आईचं दूध पिल्याशिवाय कोण जन्माला येत. मग तुम्ही कुठले ब्राह्मण आम्ही कुठले शूद्र असं नामदेव महाराज म्हणतात, त्यानंतर कबीर म्हणतात. हे जे आहे याच्यामध्ये एक जाती व्यवस्थेच्या विरोधातलं बंड आहे आणि तेही भक्तीच्या परिघातच काम करतं. त्यामुळं कोणती विचारसरणी जी आहे त्या विचारसरणीचं म्हणजे अगदी हिंदुत्ववाद जरी तुम्ही म्हटलं तर हिंदुत्ववादाच्या परिघामध्ये जाती व्यवस्था नाकारणारे, जाती व्यवस्था समर्थन करणारे असे दोन्ही एका अर्थानं शेड्स तुम्हाला दिसतील. म्हणजे तुम्ही जर धनंजय कीर हे ग्रस्त पाहिले तर धनंजय कीर हे जातीव्यवस्थेचा विरोध करत हिंदुत्ववादी राहिलेले आहेत. तर अशा अनेक एका अर्थानं तुम्हाला आस्पेक्ट या एका विचारसरणी ही एका अर्थानं विरोधाच्या चौकटीमध्ये विकसित होत असते. भक्ती जशी हेजमनिक आहे तशी भक्ती रेझेंटफुल पण आहे. भक्ती ही विरोधात्मक सुद्धा आहे आणि ती बंडखोरीच्या रूपात सुद्धा काम करते. हा त्याचा
एक अर्थ आपल्याला समजून घेता येईल. सर मी दुसरे 2 प्रश्न आहेत ते एकच आशयाशी संबंधित आहे, ते म्हणून एकत्र विचारतो. धर्मानंद कोसंबी यांचं बौद्ध धर्माबद्दल काय विवेचन आहे, असं अनिकेत विचारतायत आणि ज्योती पेटकर मॅडम विचारतायत, डी.डी. कोसंबी यांच्या मते गीतेमध्ये बौद्ध तत्व घेतली आहेत, हे कितपत सत्य आहे? 100% म्हणजे ह्याचा हे जे आहे ना, कोसंबींनी जे विश्लेषण केलंय ना, त्याचे खूप आधार दिलेले आहेत आणि हे अत्यंत क्लिअर आहे. म्हणजे युनिव्हर्सल एका अर्थानं व्हॅल्यू सिस्टीम ही बौद्ध धर्माचाच वारसा आहे आणि ती युनिव्हर्सल व्हॅल्यू सिस्टीम ही जी गीतेमध्ये येते त्याचं जे एका अर्थानं पूर्वसुरी आहे ते म्हणजे बौद्ध धर्माचंच एका अर्थानं कंटिन्युएशन किंवा काही गोष्टींची उचलेगिरी ही गीतेमध्ये केली गेलेली आहे. गीता एका बाजूला स्वधर्माचं सूत्र सांगते आणि दुसऱ्या बाजूला युनिव्हर्सल व्हॅल्यूज बोलते. ती युनिव्हर्सल व्हॅल्यूज जे म्हणून येत आहे, आता अगदी सांगायचं म्हटलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी एक महत्वाचं जे टेक्स्ट लिहिलं, रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन, त्याच्यावरती गीतेवरती एक अत्यंत महत्वाचा लेख आहे. तुम्हाला धक्का बसेल, बाबासाहेब आंबेडकरांचा रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन बाबासाहेब जिवंत असेपर्यंत प्रसिद्ध झालेला नाही आणि कोसंबींनी त्यांचं पहिलं पुस्तक इंट्रोडक्शन टू स्टडी ऑफ इंडियन हिस्ट्री लिहिलंय ते 1956 मध्ये, बरोबर. म्हणजे बाबासाहेब 56 मध्ये त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि त्यानंतर तुमच्या लक्षात असं येतंय की हे पुस्तक आलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांनी कोसंबी वाचलेले नाहीत, पण कोसंबींच्या लेखनामध्ये आणि बाबासाहेबांचे, कारण बाबासाहेबांचं हे पुस्तक जे आहे रिव्होल्युशन काउंटर रिव्होल्युशन ते साधारणतः 1980 नंतर आलेलं आहे, 80 का 81 मध्ये आलेला आहे. 3रा खंड आहे तो, समग्र वाङ्मय जे आहे बाबासाहेबांचं रायटिंग अँड स्पीचेस या 3ऱ्या खंडात आलेला आहे. पण तुम्हाला धक्का बसेल, बाबासाहेब आणि कोसंबी यांनी अगदी कशी उचलेगिरी आहे, म्हणजे बौद्ध धर्मातलं कोणतं विधान, कोणतं विचार, कोणतं गोष्ट ही कशी गीतेनं उचललेली आहे हे रेफरन्सेस दिलेले आहेत. त्यात भेद पण आहेत, काही गोष्ट बाबासाहेबांच्यात वेगळी आहे, यांच्यात वेगळी आहे. कोसंबींचे रेफरन्सेस त्रोटक आहेत, म्हणजे त्यांनी खूप रेफरन्सेस दिलेले नाही आहेत, त्यांनी त्रोटक रेफरन्सेस दिले आहेत. पण त्यांचा आर्ग्युमेंट हे पक्का आहे की ॲसिमिलेटिव्ह चौकट आहे, म्हणजे बौद्ध धर्माचा एका अर्थानं तत्व स्वीकारून बौद्ध धर्माला नाकारण्याची पोझिशन ब्राह्मणवादाची आहे. म्हणजे हे जे हेजेमनिक एंडेव्हर आहे ते हेजेमनिक एंडेव्हर हे गीतेमध्ये आहे असं कोसंबी सांगतायत. धर्मानंद कोसंबी हे दामोदर धर्मानंद कोसंबींचे वडील आहेत आणि धर्मानंद कोसंबी यांच्याविषयी कधीतरी विस्तारानं आपण नंतर बोलू. धर्मानंद कोसंबी हे पहिले महाराष्ट्रामधले जाणीवपूर्वक बौद्ध धर्म स्वीकारणारे पहिले विचारवंत आणि व्यक्ती आहेत आणि त्या अर्थानं बौद्ध धर्माच्या संबंधामध्ये त्यांचं काम मोठं आहे. विशेष करून तुम्हाला मी सांगेन, फार इंटरेस्टिंग आहे, 1913 मध्ये केसरीमध्ये वादविवाद सुरू झाला. हे केतकर नावाचे जे ग्रस्त आहेत, या केतकर नावाच्या ग्रस्तांनी बौद्ध धर्माचं एका अर्थानं वरती अश्लाघ्य टीका केली, म्हणजे फार वाईट टीका केली. म्हणजे बुद्धाच्या एकंदरीत चरित्राविषयी, बुद्धाच्या मृत्यूविषयी, बुद्ध तत्वज्ञानाविषयी एक जोरकसपणानं एका अर्थानं खंडन करणारी टीका केली. त्याला उत्तर हे धर्मानंद कोसंबींनी 1913 मध्ये दिलेलं आहे. 1913 मध्ये केसरीमध्ये ते सिरियलाइज झालेलं आहे. तो वाद जो आहे, तो वाद बौद्ध धर्माचं एका अर्थानं पूर्णतः बदनामी करणारी एक पोझिशन केतकर मांडतायत आणि त्याला उत्तर जे आहे ते हे देत आहेत, धर्मानंद कोसंबी देत आहेत. आणि ही जी भूमिका राहिलेली आहे धर्मानंद कोसंबींची, ते बौद्ध धर्माचे पहिले अभ्यासक आहेत. हार्वर्डला, म्हणजे जिथं डी कोसंबी आणि त्यांचे वडील कोसंबी हे अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात शिकले. याचं कारण असं की धर्मानंद कोसंबी हार्वर्ड विद्यापीठामध्ये बौद्ध संहिता संपादित करत होते. धर्मानंद कोसंबींच्या बौद्ध संहिता संपादित करण्याच्या उपक्रमामध्ये डीडींचा पण एका अर्थानं हात आहे. डीडी हे त्यांचे चिरंजीव आहेत, लेकरू आहे, परंतु ते फार बुद्धिमान आहेत. आणखीन अनेक गोष्टी धर्मानंद कोसंबींच्या एकंदरीतच मांडणीमध्ये कोसंबींच्या दृष्टीच्या पण येतात असं ते आपले बी डी चट्टोपाध्यायांचं म्हणणं आहे. नंदलेस ते राहू शकतं, आपण त्याच्या खोलात जाणार नाही, परंतु मेजर जी गोष्ट आहे
ती गोष्ट ही आपल्याला समजणं गरजेचं आहे की कोसंबी हे खूप सूक्ष्म पातळीवरती जे मुद्दे मांडतात ते मूलगामी आहेत. उदाहरण सांगायचं म्हटलं तर कुणाच्या लक्षात येत नाही, परंतु ते तेच सांगतात. ते म्हणतात की हेमाद्रीच्या कालखंडामध्ये हेमाद्री काय करतो. हेमाद्री चा कालखंड जो आहे तेव्हा हा हेमाद्री कोण आहे, तर हेमाद्री हा राज्याचा अमात्य आहे, राज्याचा एक मंत्री आहे. हा मंत्री लिहितोय काय, चतुर्गुर चिंतामणी लिहितो. चतुर्गुर चिंतामणी याचा अर्थ ब्राह्मणवादाची संहिता, असं ते स्पष्ट सांगतात. म्हणजे ब्राह्मणवाद ही संकल्पना, आजकाल लोकांना असं वाटतं की ब्राह्मणवाद ही सोशोलॉजिकल संकल्पनाच नाहीये, तर मी तुम्हाला सांगेन की सोशोलॉजिकल कल्पना आहे. ती केवळ फुले आंबेडकर मांडतात असं नाही, तर ती संकल्पना तुम्हाला या डी कोसंबींच्या एकंदरीतच विश्लेषणात पण पाहायला मिळते. तर हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. सर, दुसरा प्रश्न आहे की डी कोसंबी यांच्या लिखाणामध्ये जर्मन इंडियोलॉजिस्टचा काही प्रभाव दिसतो का, हा एक. आणि दुसरा जो माझा स्वतःचा प्रश्न असा आहे की डी कोसंबीची कंबाईन हिस्टॉरिकल मेथड, रिसर्च मेथड आणि शरद पाटलांचे जे मार्क्सवादी बहुप्रवाही अन्वेषण पद्धत, याच्यामध्ये काही फरक आहे की हे दोघेही एकाच दृष्टीने त्या संशोधन पद्धतीकडे बघतात? परसे जर्मन इंडियोलॉजीचा प्रभाव आहे का, तर आहे. म्हणजे काही संदर्भ तुम्हाला त्यांच्या लेखनात पाहायला मिळतील. विशेष करून ते जे टिपा देतात त्या टिपेमध्ये काही तुम्हाला जर्मन इंडियोलॉजिस्टनी दिलेले ग्रंथांचे रेफरन्सेस दिसतात. आणि त्यामुळे अर्थातच हा प्रभाव जो आहे तो प्रभाव नाकारण्याचं कारण नाही. परंतु मेजर त्यांच्या इतिहास लेखन विचार करण्याच्या पद्धतीवर जर्मन इंडियोलॉजीचा प्रभाव आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. जर्मन इंडियोलॉजीचं वैशिष्ट्य काय आहे? जर्मन इंडियोलॉजीचं वैशिष्ट्य असं आहे की जी कलोनियल इंडियोलॉजी जी आहे, म्हणजे ब्रिटिशांची इंडियोलॉजी जी आहे, त्या ब्रिटिशांच्या इंडियोलॉजीमध्ये जो विशिष्ट पातळीवरती अरोगन्स आहे, कलोनियल अरोगन्स आहे, त्या कलोनियल अरोगन्सला एका अर्थानं जर्मन इंडियोलॉजी ही एका अर्थानं नाकारते किंवा त्या चौकटीत राहत नाही. ती थोडीशी एका अर्थानं रोमॅन्टिक बनावटीची आहे. रोमॅन्टिक बनावटीची याचा अर्थ काय आहे, तर तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल की त्याच्यामध्ये प्रामुख्यानं एक सेलिब्रेशन केलं जातं एक मोठ्या प्रमाणामध्ये. ते सेलिब्रेशनची एक चौकट त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे अर्थातच जर्मन इंडियोलॉजीचा त्या अर्थाचा जो काही एका अर्थानं रेफरन्सेस आहेत किंवा आधार आहेत, ते काही कोसंबी घेत नाही. कोसंबी अतिशय मटेरियलिस्ट एका अर्थाने इंटरप्रिटेशन देतात. भारतीय इतिहासाचं अत्यंत मटेरियलिस्ट, भौतिकवादी असं विश्लेषण देतात. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट अत्यंत महत्वाची आहे ती म्हणजे, असं तुम्ही जो प्रश्न विचारला, तर यात फरक आहे. म्हणजे कोसंबी जे म्हणतायत आणि कॉम्रेड शरद पाटलांची जी अभ्यास पद्धती, यात फरक आहे. फरक या अर्थानं आहे की जातीच्या अध्ययनाला मध्यवर्ती करणं हे जे प्रामुख्यानं कॉम्रेड शरद पाटलांनी केलंय, त्याच्यामध्ये एक सैद्धांतिक वळण आहे. आणि ते सैद्धांतिक वळण हे फुले आंबेडकरवाद यांच्या ज्ञानमीमांसेचा उपयोग करणं हे आहे. आणि ही ज्ञानमीमांसा काही सुप्त एका अर्थानं संकेताच्या स्वरूपात तुम्हाला कोसंबींमध्ये दिसते, परंतु ती प्रगट पद्धतीनं वर्ग या संकल्पनेलाच कटिबद्ध असल्या कारणामुळं ती भूप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी बनत नाही. ती वर्गाचंच एका अर्थानं अस्तित्व हे वर्ण समाजात, जाती समाजामध्ये शोधत राहते आणि त्या अर्थानं ती अडकून पडते, बद्ध होते. ती पुढे जात नाही, ती बहुप्रवाही बनत नाही. ती जातीचं, वंशाचं किंवा पितृसत्तेचं हे जे काही शोषण शासन संस्था म्हणून असणं आहे, त्याला ग्राह्य मानत नाही. ती वर्गालाच एका अर्थानं मध्यवर्ती मानत विश्लेषण करत राहते. इथं एका अर्थानं ती फारकत आहे. दुसरी महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे याच्यात मधली की प्रामुख्यानं बहुप्रवाही ऐतिहासिक भौतिकवादी ज्या अन्य सिद्धांताचा उपयोग करते, त्याच्यामध्ये जाणीव निणीवेच्या एका अर्थानं प्रमाणशास्त्राची भूमिका ते घेतात आणि त्याचा सातत्याने विकास करण्याचा एक क्रम आहे. त्यामुळे त्या अर्थानं कोसंबी आणि कॉम्रेड शरद पाटील यांच्यामध्ये आपल्याला भेद करावा लागेल. हा नक्की हे आहे की आर्किओलॉजी बद्दलचे अनेक इन्साइट्स, भारतीय इतिहासाबद्दलचे अनेक इन्साइट्स हे कॉम्रेड शरद पाटलांनी
डी डी कोसंबींच्याकडनं घेतलेले आहेत आणि ते त्यांनी मान्यही केलेले आहेत. म्हणजे कधी मान्य केलेत, कधी त्यांनी न मान्य करता सुद्धा दिलेले आहेत. खाली रेफरन्सेस आहेत की कोसंबींच्याकडनं घेतलंय. विशेष करून आर्किओलॉजीच्या बद्दलचं, पुरातत्वाबद्दलचं जे एका अर्थाने एव्हिडन्सेस दिलेले आहेत, ते बहुतांश एव्हिडन्सेस हे कोसंबींचे आहेत, जे कॉम्रेड शरद पाटलांनी. त्यांनी अन्य पण आर्किओलॉजीचे पुरावे दिलेले आहेत, परंतु बहुतांश जे पुरावे आहेत ते पुरावे हे कोसंबींचे आणि कोसंबींसारख्या अन्य इतिहासकारांचे आहेत, जे मार्क्सवादी इतिहासकार आहेत त्यांचे आहेत. स्वतः शरद पाटलांनी आर्किओलॉजीचं अध्ययन एका अर्थानं फॉर्मल चौकटीमध्ये केलेलं नव्हतं, त्यामुळं कोसंबींचा एका अर्थानं इन्साइट्स हे शरद पाटलांच्या इतिहास लेखनामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. मला वाटतं बहुतांश प्रश्नांची उत्तरं सरांनी अत्यंत समर्पकपणे दिलेली आहेत. आणि आता जी काही कुणाला आता आपल्या वेळेची मर्यादा लक्षात घेता जर इतरांना काही प्रश्न असतील तर ते कुतूहल शाळेचा जो ईमेल आयडी चॅट बॉक्समध्ये शेअर केलेला आहे त्याच्यावरती पाठवू शकतात. इतर कुतूहल शाळेसंदर्भात त्यांना काही प्रश्न आहेत ते सुद्धा ते त्याच्यावर लिहून पाठवू शकतात. मला वाटतं आपण इथे थांबूया. सरांनी बराच वेळ आपल्या या कार्यक्रमासाठी दिलेला आहे आणि अत्यंत समर्पक, मुद्देसूद आणि सगळ्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तर देत मांडणी केलेली आहे. त्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आता आपला इतर प्रश्न न घेता थांबूया. आणि शेवटी मी फक्त सरांचे की त्यांनी त्यांच्या सगळ्या शेड्यूलमधून कुतूहल शाळेच्या या कार्यक्रमासाठी जो वेळ दिला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर कुतूहल शाळेच्या या पहिल्या उपक्रमाला आपण सर्वांनी जो उदंड प्रतिसाद दिला असं म्हणावं लागेल, कारण आमची जी झूमची क्षमता आहे ती सुद्धा मर्यादित झालेली आहे आणि इतर लोकांचे सुद्धा जे चॅट्स येतात की आम्हाला ऍड करा, तर जे या कार्यक्रमात येऊ इच्छित होते परंतु या तांत्रिक गोष्टींमुळे येऊ शकले नाही, त्या सगळ्यांची क्षमा मागून आम्ही त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर या उपक्रमाला ज्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आणि पाठिंबा दिला त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. त्याचबरोबर ज्यांची प्रकर्षाने आपण नावं घ्यायला पाहिजे ते या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले नाटककार मकरंद साठे, डॉक्टर श्रद्धा कुंभोजकर मॅडम विभाग प्रमुख इतिहास विभाग, डॉक्टर किशोर गायकवाड मिझोरम विद्यापीठ इतिहास विभाग, त्यानंतर बरीचशी अशी जी मंडळी आहेत की ज्यामध्ये सतीश चौगुले सर, डॉक्टर दिनकर मुरकुटे, डॉक्टर सुप्रिया खोले, डॉक्टर राजश्री निकम, डॉक्टर सूर्यकांत गायकवाड, डॉक्टर उत्तम पाठारे, संपादक मामा जाधव सर, डॉक्टर अनघा कांबळे, बाबासाहेब कांबळे, या सर्वांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सहभाग तर नोंदवलाच, परंतु त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्या सगळ्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. इतिहास विभाग पुणे विद्यापीठ त्यांचा जो प्लॅटफॉर्म आहे जो उपलब्ध करून झाला त्या सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि हा कार्यक्रम किंवा अशा पद्धतीच्या वैचारिक चर्चा इथून पुढेही आम्ही सुरू ठेवणार आहोत. त्या सर्वांमध्ये तुमचा जो सहयोग आहे तो मोलाचा ठरणार आहे आणि इतिहास विषयक ज्ञान निर्मिती आणि इतिहासाची जाणीव सगळ्या समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा उपक्रम इथून पुढे चालू राहील. त्यामुळे तुमच्या सर्वांचा सहयोग आणि मदत आणि वाचन लेखनाची परंपरा पुढे चालू ठेवण्याची आपण सर्वच प्रयत्न करू अशी अपेक्षा व्यक्त करत मी हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.